खूप जणांना उत्तेजन देणारं कारण आज निश्चितच ठरणार आहे आणि आजच्या ह्या भीतीदायक वातावरणामध्ये प्रभू आम्हाला निश्चितच उत्तेजन देईल आणि तुमच्या साक्षीबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. यावेळेस आपण लगेचच देवाच्या वचनाकडे जाणार आहोत आणि आज आम्हाला आनंद आहे की आमचे दुसरे भाऊ रेव्हरंड संजीव पाडवी हे आज देवाच्या वचनातून आमच्या संगती ते बोलणार आहे. ते एक उत्तम शिक्षक आहेच आहे. अ, त्याचबरोबर त्यांनी मास्टर्स इन डिव्हिनिटी हा कोर्स देखील पूर्ण केलेला आहे आणि आता ते पी-एच-डी ह्या विषयामध्ये ते आता शिक्षण घेत आहे आणि म्हणून जास्ती मी त्यांची ओळख करून देत नाही, नाहीतर अतिशय व्यक्ती होईल. कारण आम्ही भाऊ-भाऊ सगळेजण आज जमलेलो आहोत. परंतु निश्चितच आनंद आहे की अ, आम्ही हे जे प्रभूने आम्हाला जे रक्ताचं नातं दिलेलं आहे, रक्ताचं नातं, ख्रिस्ताचं नातं जोडण्यासाठी विशेष करून या दिवसामध्ये कार्यान्वित होत आहे. म्हणून मी जास्त वेळ घेत नाही. मी इथून पुढची वेळ रेव्हरंड संजीव पाडवी यांच्याकडे देतो आणि आज जे देवाचं वचन ज्याचं शीर्षक आहे, परमेश्वर आमची धार्मिकता, या विषयावर आज देवाचं वचन ते आपल्याला देतील. आपण सर्वजण देवाच्या वचनाकडे लक्ष देऊ. प्रेज द लॉर्ड. तुम्हा प्रत्येकाचं प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये मी स्वागत करतो. सर्वप्रथम पास्टर प्रशांत खावडिया, राईट अँड शाईन मिनिस्ट्री, ओके, यांचे देखील मी मनापासून आभार मानतो की राईट आणि शाईन नावाची जे मिनिस्ट्री आहे त्यांचे देखील मी आभार मानतो की प्रभूचं वचन सांगण्याची संधी ती मला प्राप्त झालेली आहे. सर्व गौरव, सर्व महिमा, सर्व स्तवन, सर्व स्तुती, सर्व धन्यवाद फक्त प्रभू येशू आणि त्याच्याच नावाला असो. आपण जी सुरुवात आहे ती प्रार्थना करूया. आपलं जे मस्तक आहे ते आपण सर्व समर्थ सेनाधीश पवित्र परमेश्वर, ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याविषयी म्हटलेलं आहे की अहो वेशींनो, तुम्ही आपल्या ज्या कामानी आहे त्या उंच करा, म्हणजे बलशाली प्रतापशाली राजा आतमध्ये येईल. मी यावेळेस प्रत्येकाला विनंती करतो की ती वेश दुसरी काही नसून आपलं हृदयाचं अंतःकरण आहे. आपण प्रार्थना करूया की आमच्या सेनादेश परमथोर पवित्र पवित्र परमेश्वर पित्या, आम्ही तुझे आभार मानतो, तुझा गौरव करतो, तुझे स्तवन करतो की तुझं वचन आम्हाला शिकवतं की तू आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक आहेस. परंतु बाबा, तू आम्हाला हे देखील सांगतो की माझ्या लेकरा, तू आपल्या जी मनाची वेस आहे, आपल्या मनाचा दरवाजा आहे तो उंच कर, उन्नत कर, म्हणजे मी आतमध्ये येईल. आणि पवित्र परमेश्वर पित्या, तुझ्या गौरवी कृपेच्या द्वारे प्राप्त होणारी धार्मिकता, तुझ्या कृपेच्या द्वारे प्राप्त होणारे आशीर्वाद तुझ्या लेकरांना सांगत असताना पवित्र पित्या, तुझ्या पवित्र आत्म्याची समक्षता मत समवेत राहो. माझा राहास हो पवित्र पित्या, तुझ्या पवित्र नावाची उन्नती, तुझ्या नावाचं गौरव हो. येशूच्या नावाने म्हणते प्रार्थना करत आहे म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. काही दिवसांपूर्वी जेव्हा मी परमेश्वराच्या नावांचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि माझ्या प्रियानं तुम्हाला सांगू द्या की जितकं मी त्या परमेश्वराच्या नावाचा अभ्यास करायला लागलो आणि त्या अभ्यासाच्या द्वारे त्या परमेश्वराच्या नावामध्ये लपलेले जे गुपित आहे, त्यामध्ये लपलेले जे रहस्य आहे, ते देवाने इतक्या प्रकर्षाने त्या ठिकाणी प्रदर्शित केले. आणि जितकं त्या परमेश्वराच्या नावाची ओळख आम्हाला व्हायला लागते माझ्या प्रियांनो, मला सांगू द्या, तितकं आपण त्याच्यासमोर आपोआप नम्र व्हायला लागतो. त्याच्यासमोर आपले गुडघे आपोआप टेकायला लागतात. तर परमेश्वरासमोर आम्ही आपोआप नतमस्तक होतो, कारण त्यांनी केलेली कृत्य ही बलशाली आहेत. तो सामर्थ्यवान देव आहे, तो गौरवी देव आहे, तो सामर्थ्यवान पवित्र परमेश्वर आहे. आणि त्याची इच्छा हीच आहे की त्याच्या लेकरांनी त्याचं गौरव करावं, त्याचं स्तवन करावं, त्याची स्तुती करावी, त्याची आराधना करावी. आणि ही स्तुती आणि आराधना करण्यासाठी परमेश्वराने जेव्हा आदाम आणि हवेला निर्माण केलं, एकच कारण त्याच्या पाठीमागचं काय असेल, तर देवाचं वचन सांगतं की देव प्रीती आहे. आणि आपली प्रीती दर्शवण्यासाठी आणि आदाम आणि हवेला निर्माण केलं. त्या आदाम आणि हवेवर लेकरांसारखी प्रीती करावी, त्या आदाम आणि हवेला त्याच्याद्वारे येणाऱ्या आशीर्वादाची रेलचेल प्राप्त व्हावी, त्या परमेश्वरापासून येणाऱ्या समक्षतेची त्यांना त्या ठिकाणी अनुभव यावा आणि विशेष प्रकारे परमेश्वराच्या समक्षतेमध्ये त्यांना आनंदाची प्राप्ती व्हावी, जीवनाची भरपुरी प्राप्त व्हावी आणि विशेष करून परमेश्वराने त्या लोकांची सहभागिता करावी, म्हणून परमेश्वराने त्या मनुष्याची निर्मिती केली. परंतु आपला प्रत्येकाला ठाऊक आहे की मनुष्य हा देवाच्या गौरवाला अंतरला. मनुष्याने पातक केलं आणि पातक केल्यानंतर त्या मनुष्याची आणि परमेश्वराची ताटातूट झाली. देवाचं वचन स्पष्ट सांगतं की मनुष्य देवाला शोधत नाही, देव शोधत शोधत मनुष्यापर्यंत
आदाम आणि हवेने प्रियांनो ज्या क्षणी पाप केलं त्याच क्षणी त्यांच्या अंतःकरणामध्ये भीती घुसली, त्यांच्या अंतःकरणामध्ये ताटातूट झाल्याची जाणीव झाली आणि ज्या परमेश्वराची वाणी ऐकून ते रोज आनंदित होत असे, ज्या क्षणी ते त्यांनी आज वाणी ऐकली की आदामा आदामा तो कुठे आहेस, आदाम म्हणतो प्रभू मी लपलो आहे कारण मी नग्न आहे. आणि माझ्या प्रियांनो मला सांगू द्या की आमची नग्नता, आमचं पाप आम्हाला परमेश्वरासमोर उभं राहू देऊ शकत नाही. आदाम शोधत नाही गेला परमेश्वराकडे, परमेश्वर शोधत आला आदामाकडे. आदामा तू कुठे आहेस, आदामा तू कुठे आहेस. माझ्या प्रियानो त्या परमेश्वराची तिची आरोळी होती. आज देखील हीच आहे आम्हा प्रत्येकासाठी की माझ्या लेकरा, माझ्या मुला तू कुठे आहेस, तू कुठे आहेस. आणि माझ्या प्रियाला सांगू द्या की आम्ही त्या परमेश्वरासमोर जाण्यासाठी प्रयत्न करतो, परमेश्वराला साधवण्यासाठी प्रयत्न करतो. आम्ही आमच्या स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या शक्तीने त्याच्यासमोर जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु आमचे सर्व जे प्रयत्न आहेत, देवाचं वचन सांगतं की ते विफल आहेत. तुम्ही जर यशायाचं पुस्तक याचा 61वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन वाचलं तर त्या ठिकाणी यशया देवाला आरोळी मारून म्हणतो की हे सेनाधीश परमेश्वरा, जर तू स्वर्गातून लवून खाली असता, तुझं महाप्रतापी तेज जर पृथ्वीला दिसलं असतं तर किती बरं झालं असतं. परंतु मला प्रियानं सांगू द्या की तो परमेश्वर ते हे करत नाही. कारण ज्या क्षणी परमेश्वर या पृथ्वी तलावरती त्याच्या महाप्रतापी तेजाने उभा राहील, तुमच्या आणि माझ्यापैकी आपण सर्वजण त्या देवासमोर जळून खाक होऊन जाऊ. कारण त्यासमोर उभं राहण्याची आमची पात्रता नाही. देवाचं वचन स्पष्ट आहे, एक देखील नीतिमान नाही. आणि अनीतीने जर मी त्या देवाच्या समक्षतेमध्ये उभा राहिलो, देव इतका पवित्र आहे, त्याच्या पवित्र सानिध्यामध्ये अनीती उभी राहू शकत नाही. त्याच्या पवित्र सानिध्यामध्ये पापी गोष्टीला थाराने ज्या क्षणी पाप त्याच्या परमेश्वराच्या संपर्कात जाईल, ते पाप ठिकाणी जळून, आणि ज्या मनुष्यामध्ये पाप आहे तो मनुष्य देखील त्या ठिकाणी नष्ट होईल. आणि त्या यशयाची आरोळी होती की हे देवा, जर तू उन्नत होऊन तुझ्या महाप्रतापी सामर्थ्याने पृथ्वीवर आला असता तर किती बरं झालं असतं, किती बरं झालं असतं. मनुष्य जगामध्ये प्रयत्न करतो प्रियांनो, प्रचंड प्रयत्न करतो देवासमोर जाण्याचा. आपण आपले धार्मिक कृत्य त्या परमेश्वरासमोर घेऊन जातो. परंतु देवाचं वचन जर तुम्ही यशाचं पुस्तक याचा 64वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये वाचलं तर त्या ठिकाणी देव, त्या ठिकाणी जो यशया आहे, ज्या यशयाला परमेश्वराचं दर्शन त्याच्या, तुम्ही जर यशाचं पुस्तक याचा 6वा अध्याय वाचला, त्या 6व्या अध्यायामध्ये यशयाला परमेश्वराचं दर्शन झालेलं असतं. आणि ते दर्शन झाल्यानंतर ज्या यशयाला त्या परमेश्वराने स्वतः दर्शन दिलेलं आहे, जो यशया पवित्र शास्त्रामधील महाप्रतापी संदेष्टांपैकी एक असा संदेष्टा होता, ज्याने स्वतः परमेश्वराला बघितलेलं होतं, तो संदेष्टा त्या ठिकाणी मोठ्याने आरोळी मारून त्या परमेश्वराला त्या यशाच्या 64वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये म्हणतो की आम्ही सर्व अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत, आम्ही सर्व अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत, आमची सर्व धर्मकृत्य घाणेरड्या वस्त्रासारखी झाली आहे, आम्ही सर्व पाल्या पाचोळ्यासारखे वाळून गेलो आहोत, जी वाऱ्याने उडून जातात आणि आमच्या अधर्माने आम्हाला वादळाप्रमाणे उडून गेलं आहे. तर या ठिकाणी जे देवाचं वचन स्पष्टपणे या ठिकाणी हे सांगतं की यशया असं म्हणत नाही की प्रभू, मी ज्याला तुझं दर्शन झालं होतं, जो मी एक महाप्रतापी संदेष्टा, ज्याने तुला स्वतः पाहिलेला आहे, तो स्वतःसाठी म्हणत नाही, तो म्हणतो की हे प्रभू, आम्ही, त्याच्यामध्ये तो स्वतःची देखील गणना करतो आणि तो म्हणतो की आम्ही सर्व अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत, आमची सर्व चांगली कृत्य, आमची सर्व चांगले चांगले काम जे आम्ही ज्याचं गौरव करतो, ज्याच्याबद्दल आम्ही अभिमान बाळगतो, तो म्हणतो की आमची सर्व ही जी चांगली कृत्य आहे, जी आम्ही धार्मिकता प्राप्त करण्यासाठी करतो परमेश्वरा, सर्व आम्ही सर्व अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत. पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्ही पवित्र शास्त्र अतिशय व्यवस्थित वाचलं तर लेवियाच्या पुस्तकामध्ये
जो अशुद्ध मनुष्य असे तो अशुद्ध मनुष्य असा मनुष्य होता ज्याला कोड लागलेला असे. आणि पवित्र शास्त्र हे देखील म्हणतं की ते कोड इतकं भयंकर असायचं की जे तुमच्या स्किनवरती म्हणजे तुमच्या कातडीला लागल्यानंतर ते कोड त्या तुमच्या कातडीमध्ये आतमध्ये पसरून ते खोलपर्यंत जात असे. ते कोड तुमच्या एका शरीरापासून दुसऱ्या एका अंगापासून दुसऱ्या अंगापर्यंत पोहोचत असे. आणि त्या कोडाचं अतिशय घाणेरडा परिणाम असा होतो की ते कोड एकापासून दुसऱ्यापर्यंत पोहोचत असे. जो व्यक्ती त्या कोडी मनुष्याच्या संपर्कामध्ये येईल त्याला त्याचं कोड लागत असे. यशाया म्हणतो की हे परमेश्वरा, पापाच्या कोडाने आम्ही हे जे ग्रस्त झालेलो आहोत ते कोड आमच्या शरीरामध्ये, आमच्या कातडीमध्ये, आमच्या हृदयामध्ये इतकं खोल खोल चाललेलं आहे परमेश्वरा. आणि फक्त आम्ही पातकी झालेलो नाही तर आमच्या संपर्कामध्ये जे लोक येतात त्यांच्यामध्ये आम्ही हे पातक पसरवत चाललेलो आहोत. प्रियानो, पापाचा परिणाम मृत्यू असं परमेश्वराचं वचन सांगतं. आणि त्या पापाची सत्ता मनुष्यावर एवढी भयानक होती की त्या ठिकाणी हा यशया आहे तो परमेश्वराला म्हणतो की हे परमेश्वरा, आम्ही सर्वजण पृथ्वी तलावर राहणारे आम्ही सर्वजण अशुद्ध मनुष्यासारखे झालेलो आहोत. आणि अशुद्ध मनुष्य असा मनुष्य होता ज्याला देवाच्या लोकांमध्ये स्थान नव्हतं, ज्याला क्वारंटाईन करण्यात येत असे, ज्याला विलुप्त करण्यात येत असे. आणि जोपर्यंत त्या मनुष्याला हा रोग लागलेला असे अशुद्धपणाचा, त्याला आपल्या तोंडाने कबूल करून सांगावं असेल की मी अशुद्ध आहे, आय एम अनक्लीन, आय एम अनक्लीन. इतका भयानक तो शाप होता की त्याला स्वतःच्या तोंडाने कबूल करून सांगावं लागत असे की मी पापाने बरबटलेला, मी रोगी असा त्या पापाने ग्रस्त झालेला आहोत. आणि ह्या ठिकाणी हा जो यशाया म्हणतो की त्या परमेश्वराला बघून की हे परमेश्वरा, जेव्हा तुझ्या समोर आम्ही उभं राहतो तेव्हा परमेश्वरा आम्हाला ही जाणीव होते की आम्ही सर्व त्या अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत. आमची सर्व धर्मकृत्य, आमची सर्व चांगली कृत्य, आमची सर्व चांगली कृत्य, कोणती चांगली कृत्य मनुष्य करतो? कोणी अन्नदान करतं, कोणी जाऊन रक्तदान करतं, कोणी आपल्या शरीराचं दान करतं. त्या क्वारंटाईनच्या दिवसामध्ये माझ्या एका मित्राबद्दल मला कळालं की त्याने जवळजवळ 1,500 अशा ज्या आशीर्वाद जो आटा आहे त्या आशीर्वाद आटा जो आहे जवळजवळ 1,500 त्याने त्या पिशव्या आहेत त्या लोकांना वाटल्या. कित्येक लोकांनी अन्नदान केलं, कित्येक लोकांनी रक्तदान केलं, कोणी जलदान करतं, कोणी लोकांना गरीबाला मदत करतं. आणि या सर्व कृत्यांबद्दल आपण मोठी मोठी गौरव करतो. आपण मोठ्या मोठं नाव म्हणतो की मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं, मी गरीबाला मदत केली, मी आजारांना भेट दिली, वगैरे वगैरे केले. माझ्या प्रियांनो, परमेश्वर म्हणतो की माझ्या लेकरा, ही तुझी सर्व धर्मकृत्य माझ्या समोर घाणेरड्या वस्त्रासारखी झाली आहे. प्रियानो, जी गोष्ट मी सांगणार आहे त्याबद्दल मला क्षमा करा, परंतु हे घाणेरडं वस्त्र काय आहे हेच तुम्हाला समजणं फार महत्वाची गोष्ट आहे. जो मूळ शब्द हिब्रू भाषेमध्ये घाणेरड्या वस्त्रासाठी वापरला आहे, ते वस्त्र असं वस्त्र असायचं की स्त्रियांना जो रक्तस्राव होतं त्या रक्तस्रावामध्ये जेव्हा तुम्ही ते वस्त्र भिजवतात आणि ते बाहेर काढतात, त्या वस्त्राला जी दुर्गंधी येते, त्या वस्त्रापाडून जे किळस येते, परमेश्वर म्हणतो माझ्या लेकरा, तुझी धर्मकृत्य माझ्यासाठी त्या वस्त्रासारखी आहेत. ज्या मनुष्याला ह्या घाणेरड्यापणाचा ज्याच्यावरती शिडकाव झालेला आहे त्या मनुष्यामधून दुर्गंधी येते, त्याच्यातून पापाची दुर्गंधी येते, त्याला लोकांपासून वेगळं करण्यात येतं, त्याला समाजामध्ये स्थान राहत नाही, त्याला सर्वांपासून वेगळं करण्यात येतं. देव म्हणतो की माझ्या लेकरा, माझ्या समोर तुझी सर्व जी चांगली कृत्य आहेत ती त्या घाणेरड्या मळक्या वस्त्रासारखी आहेत. तुझी धार्मिक कृत्य तुला माझ्या समोर उभा राहण्यासाठी पात्र ठरवू शकत नाही, माझ्यासमोर पात्र ठरू शकत नाही. यशाया म्हणतो की हे देवा, मी केलेलं धार्मिक कृत्य हे त्या घाणेरड्या वस्त्रासारखी झाली आहे. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की हे परमेश्वरा, आम्ही त्या अक्षरशः पाल्या पाचोळ्यासारखे झालेलो आहोत जे उडून जातात. प्रियांनो, जेव्हा पापाचा शिडकाव माझ्या अंतःकरणामध्ये होतो, जेव्हा त्या पापीचा डंख जेव्हा माझ्या शरीराला स्पर्श करतो, तेव्हा यशया म्हणतो की आम्ही त्या झाडामध्ये राहतो, ज्या झाडामध्ये रस नाही, ज्याच्यामध्ये जीवन नाही,
ज्या झाडामध्ये जीवन नाही, ज्या झाडामध्ये रस नाही, त्या झाडाची पानं वाळून जातात आणि वाळल्यानंतर जेव्हा त्या झाडातून पडतात, माझ्या प्रियानो सांगू द्या, तेव्हा वाळलेल्या पानांचं एकच करण्यात येतं. एक तर ती पानं जमिनीत पडून सडून कुजून जातात, ज्याला काही अर्थ उरत नाही, किंवा त्याला अक्षरशः पकडून त्याला जाळून टाकण्यात येतं. माझ्या प्रियानो, जर आम्ही त्या पापाच्या परिस्थितीमध्ये अडकून राहिलो, तर देवाचं वचन सांगतं की तुझ्यामध्ये जीवनाचा रस असणार नाही. तू त्या एखाद्या त्या झाडातल्या त्या पानाप्रमाणे होशील, जे वाळून जाईल आणि वाळून गेल्यानंतर एक तर त्याला पापाच्या भट्टीमध्ये जाळून टाकण्यात येईल, नरकाच्या भट्टीमध्ये जाळून टाकण्यात येईल, अन्यथा ते जमिनी पडेल सडून ते पूर्णपणे नाश पावून जाईल. या ठिकाणी यशया म्हणतो की हे परमेश्वरा, माझं धार्मिक कृत्य, मी केलेली धार्मिक कृत्य त्या पापासाठी आहे, ती मला अशुद्ध ठरविता. माझी धार्मिक कृत्य त्या घाणेरड्या वस्त्रासारखी आहेत, ज्याच्यामधून पापाची दुर्गंधी पसरते, त्याच्यामधून अशी दुर्गंधी, आणि ते इतकं किळसवानं, इतकं घाणेरडं आहे की त्याकडे पाहण्याचे देखील कोणाला इच्छा होणार नाही. प्रभू तो म्हणतो की परमेश्वरा, त्या वस्त्रासारखा मी झालेलो आहे. माझी धार्मिक कृत्य, माझी धार्मिकता मला तुझ्या सानिध्यामध्ये उभं राहण्यासाठी अपात्र ठरते. आणि तो म्हणतो की आमच्या अधर्माने, म्हणजे आमचं अधर्म म्हणजे काय, तर जे मी स्वतःला जे चांगली कर्म म्हणतो, माझ्या स्वतःचं जे स्वतःची सेल्फ राईचसनेस, म्हणजे स्वतःला जे मी म्हणतो की मी पवित्र आहे, माझं स्वतःचं पावित्र्य, माझ्या स्वतःची धार्मिकता, माझी स्वधार्मिकता, त्या स्वधार्मिकतेला यशया या ठिकाणी म्हणतो की हे माझ्यासाठी अधर्म आहे. आणि तो म्हणतो की माझ्या या अधर्माने आम्हाला वादळासारखं उडवून दिलेलं आहे. प्रभू, तुझ्या समोर उभा राहण्याची आमची पात्रता नाही. परंतु मला प्रियांनो, तुम्हाला हे सांगू द्या की जे तुम्ही आणि मी त्या पापाच्या रोगाने बरबटलेले असताना, अशुद्ध झालेले असताना, ज्या देवासमोर आमची उभा राहण्याची त्या ठिकाणी लायकी नसताना, जे आम्ही दूर टाकलेले होतो, देव आम्हाला म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या महाबलिदानाच्या द्वारे जे तुम्ही आणि मी क्रोधाची प्रजा होतो, त्या तुम्हाला आणि मला त्या परमेश्वराने त्याची पुत्र आणि त्याची कन्या होण्याचा अधिकार दिला. जे तुम्ही आणि मी त्या पाला पाचोळ्यासारखे उडून जाणारे होतो, देवाचं वचन सांगतं की जर तू माझं वचन ऐकशील, जर तू माझ्या वचनामध्ये टिकून राहशील, जर तू माझ्या नियमशास्त्राचं अवरात्र मनन करशील, जर तू येशू ख्रिस्त म्हटलेल्या देवाला आपल्या हृदयामध्ये स्थान देशील, त्याच्या नावाची तू ओळख करून घेशील, त्या येशूला आपल्या जीवनामध्ये स्थान देशील, तर तो म्हणतो की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, ज्याची पानं कदापि सुकत नाही, जे बारामाही फळ देते, त्या झाडासारखं मी तुला करेन. परंतु प्रियानं, महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा मी माझी अधर्म मी स्वीकारेल आणि म्हणेल की प्रभू, माझी धार्मिक कृत्य जीवनाचा रस माझ्यामध्ये टाकण्यासाठी असमर्थ आहे, परंतु येशू तुझं वचन जेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये येईल, जेव्हा येशू तू स्वतः माझ्या जीवनामध्ये येशील, तेव्हा माझ्या जीवनामध्ये जीवनाचा रस आल्याशिवाय राहणार नाही. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं असतं, प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये पाण्याचा प्रवाह हा पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. येशू ख्रिस्त त्या मोठ्या सणाच्या दिवशी उभा राहून म्हणतो की तुम्हापैकी कोणी ताणलेला आहे का, त्यांनी मजकडे यावे, म्हणजे मी त्याला पाणी देईल. आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्याच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे पुढच्या वचनामध्ये की जो पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला देव करण्यात येणार होता, त्या पवित्र आत्म्याविषयी तो म्हणतो. माझ्या प्रियांनो, जर तुमची इच्छा असेल की माझं पान सुकू नये, माझ्यामध्ये जीवनाचा रस राहावा, माझ्या जीवनामधून मी परमेश्वरासाठी फळं उत्पन्न करावी, बारामाही फळं उत्पन्न करावी, तर माझ्या प्रियांनो, सर्वात महत्वाची गोष्ट असेल की माझ्या जीवनाची लागवड ख्रिस्त येशू म्हटलेल्या त्या बीजामध्ये झाली पाहिजे. आणि माझं जे झाड आहे, माझ्या जीवनाचं झाड, माझं जीवन पवित्र आत्म्याच्या नदीजवळ राहिलेलं असेल, जोपर्यंत ती नदी आहे, देव म्हणतो की त्या नदीमधून पाणी फक्त तुझ्यामध्ये येणार नाही, तर जो तू ताणलेला आहेस, देव म्हणतो त्या तुझ्यामधून जी दुर्गंधी वाहत होती, आता ह्यापुढे तुझ्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.
जो तू कधी ताणलेला होता, जो कधी तू पाण्याची अपेक्षा करत होता, जो कधी तू जीवन रसाची अपेक्षा करत होता, आता तू अपेक्षित करणारा राहणार नाही, तर तू देणारा होशील. जो तू तृषित होता, आता तू लोकांना पाणी देणारा होशील. ते तेव्हा शक्य आहे. येशू म्हणतो, जेव्हा तू मजकडे येशील आणि मी दिलेलं पाणी जेव्हा तू पिशील, जेव्हा मी दिलेला पवित्र आत्मा ज्यावेळेस तुला प्राप्त होईल, तेव्हा तू पाणी मागणारा राहणार नाही, तू वाळलेला राहणार नाही, तू पापाच्या भट्टीत पडणार नाही, तू उडून जाणार नाही, तर तू त्या पवित्र आत्म्याच्या त्या नदीजवळ लावलेला असशील. आणि देवाच्या पवित्र आत्म्याची नदी जेव्हा तुझ्या अंतःकरणामध्ये असेल, ह्यापुढे तू जगणार नाही, तुझ्या ठाई ख्रिस्त येशू जगेल. मी नाही जगणार. ज्या क्षणी देवाचा आत्मा माझ्यामध्ये प्रवेश करेल आणि जो माझा स्वतःचा आत्मा आहे, माझा जगिक आत्मा, आणि त्या आत्म्यामध्ये जेव्हा देवाचा आत्मा प्रवेश करेल, तेव्हा माझ्या प्रियांनो, सामर्थ्यवान कोण आहे? माझा आत्मा का देवाचा आत्मा? देवाचा आत्मा हा माझ्या आत्म्यापेक्षा सामर्थ्यवान आहे. आणि ज्या आत्म्याला जेव्हा मी माझं समर्पण करेल, ह्यापुढे मी जगतो असं नव्हे, तो ख्रिस्त येशू माझ्या ठाई जगेल. आणि ज्या क्षणी तो ख्रिस्त येशू माझ्या ठाई जगेल, प्रियांनो, माझ्यामधून पापाची दुर्गंधी येणार नाही, माझ्यामधून पापी स्त्राव वाहणार नाही, माझ्यामधून पाप प्रसार होणार नाही, परंतु माझ्या संपर्कामध्ये जे येतील ते येशूचा आशीर्वाद घेऊन माझ्या समोर येतील. त्यांच्या स्पर्शाने मी दूषित होणार नाही, परंतु जेव्हा ते लोक मला स्पर्श करतील, तेव्हा ते येशूचा आशीर्वाद घेऊन माझ्यापासून येतील. काही वर्षापूर्वी 7-8 महिन्यांपूर्वी आम्ही थायलंड या ठिकाणी गेलो होतो. आणि मला माहित नव्हतं की थायलंडला जे मसाज असतात त्या ठिकाणी काही घाणेरडे कृत्य देखील करण्यात, मला खरोखर ठाऊक नव्हतं. आणि त्या ठिकाणी जेव्हा मी ते मसाज करणार, माझ्या पाठीला थोडा प्रॉब्लेम आहे आणि विचार केला की आपण त्या ठिकाणी मसाज करावा. आणि त्या मसाज करत असताना जेव्हा मी त्या स्त्रीला बघितलं जी मसाज करण्यासाठी आली, म्हटलं, प्रभू, माझं काय होणार? त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा मला बोलला की तुझ्यामध्ये जो आहे, तो जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा सामर्थ्यवान आहे. त्या स्त्रीचा स्पर्श तुला होऊन तू वेटाळल्या जाण्याऐवजी जेव्हा तुझा स्पर्श त्या स्त्रीला होईल, ती देवाचा आशीर्वाद घेऊन जाईल. त्यानं मला सांगू द्या, जेव्हा मी तिला येशूच्या वचनातून सांगितलं, जेव्हा मी तिच्याशी अंतःकरणाशी बोललो, तिच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता तो माझ्या पत्नीने बघितला, तो माझे जे भाऊ पास्टर प्रशांत खावड्या ते देखील म्हटलं की इतका मोठा आनंद त्या स्त्रीच्या जीवनात कसा आला. प्रियांनो, कार्य करणारा संजीव पाडवी नव्हता, कार्य करण्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा होता. जो मी जगामध्ये ज्या पापाने भरभटलेला असताना, तो पापाचा रोग जेव्हा पूर्वी माझ्यामधून प्रसारित होत होता, जो माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या शरीरामध्ये जाऊन ज्याने माझा कब्जा घेतलेला होता, जेव्हा येशूने दिलेल्या पवित्र आत्म्यामध्ये जेव्हा माझ्या जीवनाची मी लागवड केली, त्या जिवंत पाण्याच्या नद्या त्या येशूने सांगितल्याप्रमाणे आमच्यामधून वाहू लागल्या. कार्य करणारे आम्ही कोणी नाही माझ्या प्रियांनो, कार्य करणारा देवाचा आत्मा. परंतु जेव्हा जर मी फक्त माझ्याच धार्मिकतेवरती विश्वास ठेवतो, जेव्हा फक्त मी माझी धार्मिकता आणि मी केलं प्रभू, मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं, मी ते केलं, येशू म्हणतो, लेकरा, आम्ही तुला ओळखत नाही. जेव्हा येशू म्हणतो की जेव्हा तुम्ही माझ्या समोर उभे राहाल आणि म्हणाल की प्रभू, आम्ही तुझ्या नावाने भूत काढली, आम्ही कृत्य केली, आम्ही चांगली कृत्य केली, येशू म्हणतो, मी तुला ओळखत नाही. कृत्य करणारे आम्ही नाही, आणि चांगली कृत्य जरी आम्ही केली माझ्या प्रियांनो, देव म्हणतो की ती कृत्य करून जर मी येशू समोर उभा राहिलो आणि त्याला म्हणतो की येशू, आता मी तर पवित्र आहे, नाही का? ते परुषी लोक म्हणायचे की वी डोंट रिक्वायर जीसस बिकॉज वी आर सेल्फ रायचस. आम्ही स्वतः धार्मिक आहोत, आम्ही सर्व नियमशास्त्र पाळतो. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये, नियमशास्त्रामध्ये 613 नियम दिलेले होते, 613. आणि हे लोक प्रचंड प्रयत्न करायचे की ते 613 नियम पाळावे, प्रचंड प्रयत्न करायचे. येशू म्हणतो की या सर्व नियमांपैकी तू एक जरी नियमात चुकला तरी तू पापामध्ये पडलेला आहेस. येशू म्हणतो, जर तू तुझ्या भावाला अरे मूर्खा जरी म्हणतोस तरी तू नरकाच्या यातनेसाठी पात्र ठरशील. प्रियांनो, आम्ही चांगली कृत्य करून त्या देवापर्यंत जाऊ शकत नाही. आम्ही आमच्या सत्कृत्यांनी त्या सत्कृत्याला हा जो
यशया आहे त्या सत्कृत्याला तो नाव अधार्मिकता देतो. तो म्हणतो की हे परमेश्वरा, आमच्या अधार्मिकतेने आम्ही ज्याप्रमाणे वादळाने उडून जातो त्याप्रमाणे आम्हाला उडवून टाकलेला आहे. परंतु ज्या क्षणी येशू ह्या माझ्या जीवनामध्ये वस्ती करतो प्रियानो, ज्या क्षणी त्याचा पवित्र आत्मा माझ्यामध्ये वस्ती करतो, ज्या दिवशी देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे, जेव्हा येशू माझ्यामध्ये आहे, कुठल्याही वादळाने मी उडणार नाही. माझा परमेश्वर ते वादळ स्वतः शांत करतो. येशू त्या बोटीमध्ये असताना त्या ठिकाणी शिष्य जाऊन त्याला म्हणतात की प्रभू, आम्ही बुडालो, वादळ आलेला आहे, प्रभू तू झोपलेला आहेस का? येशू म्हणतो, माझ्या प्रियांनो, तुमचा विश्वास कोठे, तुमचा विश्वास कोठे? आणि तो उभा राहून जेव्हा त्या वादळाला झटावतो तेव्हा ते वादळ शांत होतं. माझ्या प्रियांनो, सांगू द्या की देव आम्हाला याची शाश्वती देत नाही की तुझ्या जीवनात वादळ येणार नाही. वादळ येईल, परंतु त्या वादळाला समवण्याचं शाश्वती मात्र तुम्हाला आणि मला देतो. ज्या दिवशी येशूचा मी स्वीकार करेल, त्या दिवशी येशू माझ्या जीवनामध्ये येईल. हे जीवन जगत असताना वादळ येतील, ते आम्हाला उडवायचा प्रयत्न करतील, परंतु ज्या दिवसापासून येशू म्हटलेला पवित्र आत्म्याच्या द्वारे जेव्हा तो येशू माझ्यामध्ये वस्ती करतो, जेव्हा येशूला मी स्वीकार करतो, त्याची धार्मिकतेला जेव्हा मी स्वीकार करतो, माझी धार्मिकता न राहता ख्रिस्त येशूद्वारे प्राप्त झालेली अशी ती आम्हाला धार्मिकता होते. प्रियांनो, चांगली कृत्य करणं काही चुकीचं नाही. चांगली कृत्य करणं चांगलीच गोष्ट आहे. परंतु मला हे सांगू द्या की आम्ही चांगली कृत्य ह्यासाठी नाही करत की आम्हाला, म्हणजे जे आपण विश्वासणारे आहोत, ज्याला देवाच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त झालंय, ज्याने येशूला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, ते तुम्ही आणि मी चांगली कृत्य यासाठी नाही करत की आम्ही धार्मिक व्हावं, परंतु येशूच्या द्वारे आम्ही धार्मिक झाल्यामुळे ती कृत्य आम्ही करायला लागतो. इट इज नॉट मी हु इज डुईंग द गुड वर्क, इट इज द लॉर्ड हु इज इन मी. जो परमेश्वर माझ्यामध्ये वस्ती करतो, त्या परमेश्वराच्या द्वारे मी ती चांगली कृत्य करू लागतो. आणि येशू म्हणतो की जेव्हा तुम्ही ही चांगली कृत्य करू लागतात, तेव्हा ह्याच्याद्वारे तुमचं गौरव होत नाही, तर माझ्या स्वर्गीय पित्याचं गौरव होतं. आणि ती कृत्य करत असताना माझ्या प्रियांनो, आम्ही आढ्यता बाळगत नाही, आम्ही त्या ठिकाणी स्वतःचं कौतुक करत नाही, परंतु आम्ही सर्व गौरव त्या देवाला देतो. त्या पावलाप्रमाणे तुमचं आणि माझं जीवन होतो, जो म्हणतो की माझ्यामध्ये काहीच चांगलं बसत, देर इज नथिंग गुड इन मी, माझ्यामध्ये काहीही चांगलं बसत नाही, माझ्यामध्ये काही नाही, परंतु एक मात्र चांगलं बसतं, आणि तो म्हणजे देवाचा पवित्र आत्मा. मी मनुष्य म्हणून माझ्यामध्ये काही चांगले बसती करत नाही. पास्टर खावडे यांनी, प्रशांतने जे वचन वाचलं, ते वचन वाचत असताना माझ्या डोळ्यात अश्रू आले. देव म्हणतो की माझ्या लेकरा, तू आपली वेश उन्नत कर, आपलं द्वार उंच कर, म्हणजे महाप्रतापी राजा तो आत येईल. माझ्या प्रियांनो, ज्या दिवशी माझ्या हृदयाचं वेस, माझ्या हृदयाचं द्वार मी उन्नत करतो, उंच करतो, उघड करतो, तेव्हा तो महाप्रतापी राजा माझ्या जीवनात प्रवेश करतो. आणि ज्या दिवशी तो महाप्रतापी राजा माझ्या जीवनात प्रवेश करतो, त्यापुढे मी जगत नाही, तर माझा महाप्रतापी राजा माझ्यामध्ये जीवन, त्या महाप्रतापी परमेश्वराची कृत्य मी करतो. ज्या दिवशी तो महाप्रतापी माझ्यामध्ये येतो, त्या दिवशी मी राहत नाही, तर मी त्याचं लेकरू होतो, आणि त्याचं लेकरू असल्या कारणाने मी त्याचं गौरव करू लागतो. प्रियांनो, आमच्या स्वतःची धार्मिकता आम्हाला जगापासून वाचवू शकत नाही. तुमची आणि माझी धार्मिकता मला वाचवू शकत नाही. ती परमेश्वरासमोर घाणेरड्या, मळक्या चिंधीप्रमाणे आहे. त्याच्यामधून दुर्गंध येतो, त्याच्याकडे पाहून आपल्या चेहऱ्यावरती जे विचित्र भाव येतात. ती धार्मिकता आम्हाला वाचवू शकत नाही, परंतु ख्रिस्त येशूद्वारे प्राप्त झालेली धार्मिकता आम्हाला वाचवू शकते. कित्येक लोक जगामध्ये आहेत की ज्यांना असं वाटतं की आमचे आजोबा पाळक होते, माझे पप्पा पाळक होते, माझे काका पाळक होते, माझी बायको देवाची सेवा करते, आणि माझा भाऊ देवाची सेवा करतो, माझा नवरा सेवा करतो, माझा मुलगा सेवा करतो, आणि ते सर्व सेवा करतात म्हणून देव आम्हाला स्वर्गात घेईल. तर प्रियानो, मला सांगू द्या, तुम्ही फार मोठ्या भ्रमामध्ये जगत आहात. दुसऱ्याची धार्मिकता तुम्हाला आणि मला वाचवू शकत नाही. दुसऱ्याची धार्मिकता म्हणजे उदाहरणार्थ, जर पास्टर खावडिया किंवा रेव्हरंड सुधीर किंवा पास्टर स्मिथ यांचा मी बंधू असल्या कारणामुळे, कारण ते माझ्यासाठी प्रार्थना करतील,
ते माझ्यासाठी देवाची करुणा भागतील किंवा तुमचे भाऊ, तुमचे बहीण, तुमचे पालक जे पण असतील ते तुमच्यासाठी प्रार्थना करतील, परंतु त्यांची धार्मिकता तुम्हाला देवापर्यंत घेऊन जाण्यासाठी रोकडी आहे. पवित्र शास्त्रामध्ये उदाहरण आहे आणि ते उदाहरण तुम्हाला सापडेल. हा जो एक मिनिट, योशिया नावाचा एक फार मोठा देवाचा एक राजा होऊन गेला, योशिया. आणि असं म्हणतात की जेव्हा तो 8 वर्षाचा होतो तेव्हा तो गादीवर बसला आणि त्याचे पप्पा जे मनुष्य वाटते त्याच्या पप्पांचं नाव, आणि इस्रायलमध्ये जेवढे भयंकर कृत्य घाणेरडे केले नसतील तेवढे हे सर्व या योशियाच्या पूर्वजांनी केलेले होते. आणि देवाचं वचन सांगतं की जेव्हा तो राजा झाला वयाच्या 8व्या वर्षी, पवित्र शास्त्र असं म्हणतं की वयाच्या 12व्या वर्षापर्यंत आपला पिता म्हणजे त्याचा मूळ पुरुष जो दावीद ह्याच्या देवाच्या तो भजनी लागला. क्या बात आहे. आणि ज्या क्षणी तो त्या देवाच्या भजनी लागला, त्या देवाने त्याला इतकं प्रचंड सामर्थ्य दिलं. त्याच्या परमेश्वराच्या भजनी तो लागल्यानंतर त्या परमेश्वराने हा त्याच्या जीवनामध्ये प्रवेश केला. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्या योशियानी सर्व उच्च स्थान जी इस्रायलमध्ये होती, सर्व बाल दैवतासाठी बांधलेल्या ज्या मोठ्या मोठ्या वेद्या होत्या, आशेरा देवीसाठी बांधलेल्या सर्व वेद्या होत्या, त्यांनी त्या सर्व पाडून टाकल्या. त्या देशामध्ये असणारे सर्व पुजाऱ्यांच्या त्यांनी ज्या अस्थी आहेत त्या अस्थी घेऊन त्यांनी त्याचं चूर्ण केलं. चूर्ण करून त्यांनी ते जाळून टाकलं आणि त्या सर्व ते जे पुजारी आहेत त्यांच्या कबरीवर जाऊन पसरून टाकलं. आणि त्याने जगामध्ये त्या देशामध्ये त्याने देवाची धार्मिकता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ही वॉज डुईंग अ व्हेरी गुड वर्क. प्रियांनो, तुमचे पालक मंडळीचे देवाची धार्मिकता तुमच्या जीवनामध्ये आणण्यासाठी, तुमच्या मंडळीमध्ये आणण्यासाठी ते देवाकडे रद बदलीची प्रार्थना करत असतील, तुमच्या मंडळीमध्ये अद्भुत कृत्य करण्यासाठी ते देवाकडे रद बदलीची प्रार्थना करत असतील. हे सर्व करत असताना कदाचित त्यांच्या कृत्याकडे पाहून देव त्याचा तो शाप आहे तो तुमच्यापासून सौड काही काळासाठी थांबवू शकतो. परंतु देव ह्या ठिकाणी योशियाला म्हणतो की तू मत समोर नम्र झाला, माझ्या नियमशास्त्र वाचून तू माझ्या समोर वस्त्र फाडली, तू माझ्या समोर लीन झाला, तू माझ्या समोर दीन झाला. म्हणून देव म्हणतो की जे मोठा शाप मी या इस्रायलवरती आणणार आहे तो तुझ्या हयातीमध्ये तुझ्या डोळ्याला दिसणार नाही. परंतु प्रियांनो, त्या राजाची धार्मिकता ही त्याला वाचवू शकते. त्या राजाची धार्मिकता देवाच्या येणाऱ्या कोपापासून तुम्हाला काही काळापर्यंत वाचवू शकते. दुसऱ्याची धार्मिकता, तुमच्या मुलाबाळांची धार्मिकता, तुमच्या पती पत्नीची धार्मिकता, तुमच्या पालकाची धार्मिकता, तुमच्या मंडळीची धार्मिकता तुम्हाला काही काळासाठी वाचवू शकते. परंतु जर तुमचं जीवन त्या ख्रिस्त येशूमध्ये नसेल तर देवाच्या येणाऱ्या कोपापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. Others righteousness cannot save me. माझी स्वतःची धार्मिकता मला वाचवू शकत नाही. दुसऱ्याची धार्मिकता देखील मला वाचवू शकत नाही. दुसऱ्याच्या धार्मिकतेच्या द्वारे मी कदाचित काही दिवसासाठी वाचू शकतो, परंतु सार्वकालिक क्रोधापासून मी वाचू शकत नाही. प्रियांनो, तुमच्या आई वडिलांनी केलेली धार्मिक कृत्य, तुमच्या मुलाबाळांनी केलेले, तुमच्या पती पत्नीने ज्यांनी पण केलेली धार्मिक कृत्य आहे ती कदाचित तुम्हाला काही दिवसासाठी वाचवू शकतील, परंतु प्रियांनो ती तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी वाचवू शकणार नाही. आणि ह्या इतक्या चांगल्या काळामध्ये, योशिया राजाच्या काळामध्ये यिर्मया नावाच्या संदेष्टाचं आगमन झालं. आणि योशियानी हे सर्व चांगली कृत्य करत असताना, सर्व चांगली काय कृत्य करत होता त्याने? इस्रायलमधून मूर्तीपूजा त्याने नष्ट केली. मोठी मोठी जी वेदी बांधलेल्या होत्या परराष्ट्रासाठी, देवकासाठी, त्या तोडून टाकल्या. त्याने सर्व चांगलं करत असताना इस्रायलचं मन मात्र देवाकडे लागलेलं नव्हतं. यिर्मयाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला फार डेंजर शब्द सापडतील, भयंकर ज्या गोष्टी परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो. यिर्मया हा जो योशिया राजाच्या कारकिर्दीमध्ये असताना यिर्मया 2:19 मध्ये म्हणतो, देव त्या ठिकाणी इस्रायल राजाला म्हणतो, म्हणजे त्या इस्रायलला म्हणतो की हे इस्रायला, हे यहूदा, हे इस्रायलाच्या देशा, देवाचा धाक न बाळगणे ही तुझं सर्वात मोठं पातक आहे. की तुला देवाची भीती वाटत नाही. देव आहे, क्षमा मागून घेऊ, आज जीवन आहे, पाप करून घेऊ, आणि थोडे लास्ट वेळ आले की त्या जो
चोर वधस्तंभावरती प्रभूला म्हणतो, प्रभू क्षमा कर. येशू म्हणतो, हो आज मी तुला घेऊन जातो, तू आज माझ्या समोर सुख लोकात असशील. अशा सारखे काही काही लोक आहेत जे देवाची भीती बाळगत नाही, देवाचा धाक बाळगत नाही. देव म्हणतो की तू माझी भीती बाळगत नाही, तू माझा धाक बाळगत नाही, हे तुझ्यासाठी पातक आहे. कधी हे बोलत आहे देव? जेव्हा योशिया राजा इस्रायलमध्ये धार्मिकची ती स्थापना करण्याचा प्रयत्न करत होता. दुसऱ्या त्याची स्वतःची धार्मिकता जी चांगली धार्मिकता आहे तिच्याद्वारे देवाने कोप तर त्या ठिकाणी रोखून ठेवला होता. परंतु तो इस्रायलला म्हणतो की माझ्या झाक न बाळगणं हे तुझं एक मोठं पातक आहे. तो म्हणतो की इस्रायला, त्या पाषाणाला तू बाप म्हणतोस. कॅन यू बिलीव्ह दिस? पाषाण दगडाला, ते इस्रायल त्या दगडाच्या मूर्तीकडे पाहून म्हणायचे की हे दगडा, हे मूर्ती, तू माझा बाप आहेस. तो म्हणतो की जो मी तुमचा जिवंत बाप, त्याला मला बाप न मानता तुम्ही त्या पाषाणाला तुमचा बाप मानलं. ज्या पाषाणाला हलता येत नाही, डोलता येत नाही, ज्याला दिसत नाही, ज्याला जीव नाही, ज्याला प्राण नाही, त्या पाषाणाला तुम्ही तुमचा बाप म्हणता. आणि जो मी तुमचा जिवंत परमेश्वर, ज्या पुन्हा त्या परमेश्वराला तुम्ही अवेर आहे, तो म्हणतो की त्या पाषाणाला तुम्ही बाप म्हणता. म्हणून देव म्हणतो की त्या पाषाणासारखं तुमचं हृदय झालेलं आहे. त्या पाषाणासारखं जे लोक त्या दगडासमोर झुकतात, मग तो दगड कोण असेल? तो दगड माझ्यासाठी आज इंटरनेट असू शकतं, ते दगड माझ्यासाठी व्हॉट्सअप असू शकतं, ते दगड, तो पाषाण आज माझ्या जीवनासाठी माझं काम असू शकतं. जर माझ्या जीवनामध्ये मी माझ्या कामाला, मी माझ्या म्हणजे देवाच्या स्थान देण्याऐवजी जर मी माझ्या व्यवसायाला जास्त स्थान देतो, देवाला किंमत न देण्याऐवजी मी दुसऱ्या कुठल्या गोष्टीला जास्त किंमत देतो, देव म्हणतो याचा अर्थ तू माझं भय बाळगत नाही, माझा धाक बाळगत नाही. तुझ्यासाठी तुझा काम हे बाप झालेला आहे, तुझ्यासाठी तुझं आई बाप हे बाप झाले आहे, तुझ्यासाठी तुझा व्यवसाय हा बाप झालेला आहे. तो म्हणतो की जेव्हा तू माझ्यापेक्षा जास्त स्थान दुसऱ्याला देतो, देव म्हणतो की तू त्या पाषाणाला बाप म्हटलेला आहे आणि म्हणून त्या पाषाणासारखं तुझं हृदय झालेलं आहे. पुढे 2:35 मध्ये तो म्हणतो, इस्रायल, तो म्हणतो की मी पाप केलं नाही असं तू म्हणतोस. क्या बात आहे. तर देवाशी आरोळी मारतात की प्रभू आम्ही काय पाप केलं. देवाला आर्ग्युमेंट करतात. काही वर्षांपूर्वी माझ्या एका आमच्याबरोबर एक टीचर होती आणि त्या टीचर ती प्रभूचं वचन ऐकायची, परंतु अचानकपणे तिचा मृत्यू झाला आणि तिचे जे XYZ लोक असतील, कोणाचं नाव घेणार नाही. आणि जेव्हा मी तिचा मृत्यू झाल्यानंतर जेव्हा त्या इथे गेलो त्या दवाखान्यामध्ये, तेव्हा ती एक बाई देवाला मोठ्या मोठ्याने शाप देत म्हणत होती की प्रभू तू आहे तर असं कसं काय केलं, आम्ही तुझं असं काय वाकडं केलं देवा, आम्ही तर किती धार्मिक, आम्ही तुझ्या चर्चला जायचो, हे करायचो ते करायचो. ते सर्व स्वतःची जे महत्कृत्य आहेत, चांगली कृत्य गणना करू लागायला लागतात. परंतु त्या स्त्रीला हे ठाऊक नव्हतं की आमची चांगली कृत्य त्या देवासमोर खारक्या चिंधीप्रमाणे आहे. ते स्वतःला निर्दोष म्हणत होते. प्रियांनो, देवाचं वचन सांगतं की जो म्हणतो की मी पाप करत नाही, तो स्वतःला फसवितो आणि त्याच्यामध्ये देवाचा आत्मा नाही. मला वाटतं योहानाचं पुस्तक 1 अध्याय, 1 योहानाचं पुस्तक 1:9 मध्ये म्हटलेलं आहे, आठवत नाही मला एक्झॅक्टली. पण तो म्हणतो की जो असं म्हणतो की मी पाप करत नाही, तो स्वतःला फसवितो. परंतु जो आपली पापे पदरी घेतो आणि ती करण्याची सोडून देतो, त्यांच्यावर दया करण्यात येते. इस्रायलचं पातक हे होतं की त्यांनी त्या परमेश्वराला स्वतःची बाजू मांडणं की परमेश्वर आम्ही तर निर्दोष आहोत, आम्ही तर हे करतो आणि ते करतो. देव म्हणतो इस्रायला, हे तुझं पातक आहे की मी निर्दोष आहे असे तू म्हटले आहेस आणि हे तुझ्यासाठी पातक आहे. त्याच्यापेक्षा भयंकर पातक जर तुम्हाला वाचायचं असेल तर 8वा अध्याय आणि त्यामध्ये 30व्या वचनामध्ये म्हटलेला आहे. तो म्हणतो यिर्मयाचं पुस्तक 8:30 मध्ये, तो म्हणतो की तुझे संदेष्टे हे लोकांना खोटे संदेश देतात, तुझे याजक लोकांना चांगल्या कृत्यांपासून बहकवतात. तो म्हणतो की सर्व खोटे संदेश, ते खोटे संदेश केले, लोकांना कानाला आवडणारे खोटे खोटे संदेश ते सांगतात. हा तुमचं खूप छान आहे, हो तुमचं खूप बरं आहे, हो तुमचं काहीच नाही, देवाची तुमच्यावर कृपा आहे, देव असं आहे की आहे. प्रियांनो, देव कृपाळू आहे, सर्व मान्य आहे, परंतु देवाच्या नावाने संदेश ते देखील खोटा संदेश द्यायला निघालेले होते. आणि हे सर्व कधी घडत आहे? कधी घडत आहे? जेव्हा योशिया राजा जो एक धार्मिक कृत्य करून
इस्रायलमध्ये धार्मिकता आणण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्या योशिया राजाच्या या धार्मिकतेच्या प्रयत्नामध्ये देखील देव म्हणतो, आय विल नॉट फॉरगिव्ह. कॅन यू बिलीव्ह दिस? तो म्हणतो की तुझी पातकं मी स्मरणार नाही का? यिर्मयाच्या पुस्तकामध्ये 15 अध्याय तो म्हणतो की तुझी पातकं इतकी भयंकर झालेली आहेत की माझ्या समोर आज मोशे उभा राहिला, शमुएल उभा राहिला, तरी मी तुझं ऐकणार नाही. इतका तू पातकी झालेला आहेस, इतकं तू स्वतःला पवित्र समजत आहेस, इतकं तू पाषाण झालेला आहेस, इतकं तू नीच कृत्य केलेली आहेत. ज्याप्रमाणे तो म्हणतो की एखादी जी रान गाढवीन आहे, जी फक्त त्या गाढवाच्या मागे मागे फिरते, तसा तू अन्य दैवतांच्या मागे लागून तू भ्रष्ट झालेला आहेस. आणि तो म्हणतो की माझ्या समोर आज मोशे उभा राहून तुझ्यासाठी रदबदली केली, तरी ती मी ऐकणार नाही. इतकं पाप त्या इस्रायलमध्ये वाढलेलं होतं. कधी? जेव्हा एक दुसरा राजा जो देवाची धार्मिकता त्या राज्यामध्ये आणायचा प्रयत्न करत होता, त्यावेळेस देखील राष्ट्र धार्मिक बनू शकत नव्हतं. माझ्या प्रियांनो, दुसऱ्याची धार्मिकता तुम्हाला आणि मला धार्मिकतेपर्यंत घेऊ शकत नाही. माझ्या स्वतःची धार्मिकता मला परमेश्वरापर्यंत नेण्यास असमर्थ आहे. मग आता उरलं काय? व्हॉट इज द सोल्युशन? देव म्हणतो या ठिकाणी 6 अध्याय आणि 12व्या वचनामध्ये अजून एक जे पातक इस्रायलचं होतं, ते म्हणतो की जेथे पहा तेथे पहा, सर्वजण स्वहिताला आपापलेले आहे. ही अनेक पातकांपैकी मी काही पातकं या ठिकाणी लिहिली. ते का लिहित आहेत की जेव्हा योशिया नावाचा राजा जो आपल्या धार्मिकतेच्या द्वारे इस्रायलमध्ये धार्मिकता आणायचा प्रयत्न करत होता, परंतु प्रियांनो दुसऱ्याच्या धार्मिकतेच्या द्वारे इस्रायल धार्मिक बनण्यासाठी असमर्थ होता. त्याचप्रमाणे माझ्या प्रियांनो, आमच्या पाळक साहेबांच्या द्वारे, आमच्या मित्रमैत्रिणींच्या द्वारे, आमच्या आप्तवस्त्यांच्या द्वारे, त्यांनी केलेल्या प्रार्थनांच्या द्वारे तुम्ही आणि मी देवाच्या दृष्टीने निर्दोष ठरत नाही. निर्दोष ठरत नाही. प्रश्न असा आहे की ह्याच्यामध्ये सोल्युशन काय आहे? ह्याच्यामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी मग उरतं काय? माझी धार्मिकता मला वाचू शकत नाही, मला दुसऱ्याची धार्मिकता ही देखील वाचवू शकत नाही. आणि त्यामुळे त्या ठिकाणी स्वतः देवाला प्रवेश करावा लागला. त्या ठिकाणी देवाला स्वतः म्हणावं लागलं की माझ्या लेकरा, तुझी धार्मिकता तुला वाचवू शकत नाही, तुझी धार्मिकता तुला वाचवू शकत नाही, दुसऱ्याची धार्मिकता तुला वाचवू शकत नाही. तुम्ही जर यहेजकेलचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि त्याचं 19वे वचन त्या ठिकाणी वाचाल, त्या ठिकाणी तो यहेजकेलच्या पुस्तकामध्ये देव 11वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये म्हणतो की आय विल गिव्ह देम अ न्यू हार्ट. मी तुला एक नवीन हृदय देईल, तुझ्यामध्ये मी एक नवीन आत्मा घालेल, तुझ्यामध्ये असणारी पापीपणाची वृत्ती मी ती नष्ट करेल. आणि त्यासाठी तो म्हणतो की मी तुला एक नवीन हृदय देईल, तुझं मांसमय हृदय मी काढून टाकेल. तुझं हृदय जे पाषाणाचं झालेलं आहे, जे तुझं हृदय त्या पाषाणासमोर झुकतं, देव म्हणतो की मी स्वतः येऊन, आय माय सेल्फ विल कम, मी स्वतः येईल आणि मी स्वतः तुझ्यामध्ये ते मांसमय हृदय घालेल. आणि त्या मांसमय हृदयाचं नाव आहे, त्या मांसाचं नाव आहे येशूचा देह. तो म्हणतो की जो हा देह खातो आणि जो हे रक्त पितो, तो मेला असला तरी तो जिवंत होईल. आणि त्या येशूमध्ये असणारं जीवन माझ्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही, जर मी त्या येशूचा देह खातो. येशूचा देह खाणं म्हणजे येशूला आमच्या जीवनामध्ये स्वीकार करणं. येशूचा देह खाणं म्हणजे येशूच्या वचनानुसार चालणं. येशूचं रक्त पिणं म्हणजे त्याचं रक्त जेव्हा माझ्या रक्तामध्ये येईल, तेव्हा ते रक्त माझ्या जीवनामध्ये असणारं सर्व पापीपण दूर करून टाकेल आणि येशूच्या देहाच्या द्वारे मला नवीन जीवन प्राप्त होईल. तो म्हणतो की मी तुला नवीन मांसमय हृदय देईल. ते मांसमय हृदय तुला तेव्हा प्राप्त होईल जेव्हा तू येशूचं रक्त पिशील आणि येशूचा देह खाशील. येशूचा रक्त पिणं आणि येशूचा देह खाणं म्हणजे येशू तू माझ्यासाठी संपूर्ण आहे, येशू तू आहे,
तू येशू तू जिवंत आहे, म्हणून जेव्हा मी तुला खाईल, याचा अर्थ जेव्हा तुला मी माझ्या जीवनामध्ये स्वीकार करेल, जेव्हा तुझं शरीर हे माझं शरीर होईल, तेव्हा माझ्या पापी शरीराची वासना, येशूचं शरीर मत समवेत आल्या कारणाने माझ्या शरीराच्या वासना आपोआप नष्ट होतील, असं देवाचं वचन सांगतो. तो म्हणतो की मी स्वतः येईल. देव म्हणतो की आय माय सेल्फ विल कम. जे तुम्ही आणि मी पापाच्या द्वेष्टेने असताना, आम्ही त्याच्यापासून बहकलेले असताना, तो कित्येक वेळा येशू त्यांना वाणी म्हणून म्हणतो की माझ्या लेकरा मागे फिर. तो म्हणतो की मजकडे परत वळा. तो म्हणतो की तुमचा परमेश्वर आहे, मजकडे परत वळा. तो म्हणतो की मी तुला हाक मारली इस्रायला, परंतु तू मजकडे वळला नाहीस. मी तुला हाक मारली, तू मजकडे आला नाहीस, म्हणून तो म्हणतो की मी स्वतः आता तुझ्याकडे येणार आहे. जी यशयाची मोठी आरोळी होती की परमेश्वरा तू त्या स्वर्गातून आमच्यापर्यंत आला असता तर किती बरं झालं असतं. त्या यशयाची वाणी त्या परमेश्वराने ऐकली आणि तो म्हणतो की पहा, मी तुला ते नवीन हृदय देईल, परंतु ते नवीन हृदय प्राप्त करण्यासाठी तुला येशूचा मात्र स्वीकार करावा लागेल. तो तुम्हाला सांगतो माझ्या प्रियानो की तो परमेश्वर म्हणतो की जेव्हा मी स्वतः येईन, तेव्हा तो म्हणतो की तुमचं अंतःकरण बदलेल. यिर्मयाचं पुस्तक 23 अध्याय म्हणतो की जगीक जे मेंढपाळ आहेत, जगीक जे लोक आहेत, जगीक तुमचे राजे जे असतील, जगीक XYZ जे असतील, ते म्हणतो की त्या सर्वांनी तुमचा नाश केला होता. त्यांनी तुम्हाला धार्मिकतेकडे आणण्याचा प्रयत्न केला असेल, कदाचित काही लोकांनी तुम्हाला बहकवलेला असेल. तो देव म्हणतो की पहा, मी त्यांना त्यांचा समाज, ते तुमचा समाचार देत नाही, ते तुमच्याकडे पाहिजे तसं लक्ष देत नाही. तो म्हणतो माझ्या लेकरा काळजी करू नको. तो असं म्हणतो 23 अध्याय आणि 3 वचनामध्ये, जे तुम्ही मजपासून दूर गेलेला होता, जे तुम्ही माझ्यापासून बहकलेला होता, जे तुम्ही माझी वाणी ऐकण्याचं दुर्लक्ष केलेलं होतं, जे तुम्ही आपल्या मनामध्ये आढ्यता बाळगत होता, जे तुम्ही स्वतःला स्वतःच्या नजरेने फार धार्मिक समजत होता, तो म्हणतो की जे तुम्ही माझ्यापासून दूर झालेले होतात. 23 आणि 3 मध्ये तो असं म्हणतो यिर्मयाच्या पुस्तकामध्ये की मेंढवाळ्यात जे तुम्ही विखुरलेले आहात, जे तुम्ही बहकलेले आहात, जे तुम्ही माझ्यापासून दूर गेलेले आहात, त्या तुम्हा सर्वांना मी घेऊन माझ्या मेंढ वाड्यामध्ये, म्हणजे त्या सुरक्षित ठिकाणी, म्हणजे माझ्या घरामध्ये, माझ्या पित्याच्या घरामध्ये मी स्वतः आणेन, असं येशू ख्रिस्त म्हणतो. तो देव त्या ठिकाणी त्यांना म्हणतो की पहा, मी दाविदा करता, देव स्वतः म्हणतो. तो त्या ठिकाणी असं म्हणतो की मी माझ्या मनासारखे असणारे मेंढपाळ तुम्हाला देईन. आणि देवाच्या मनासारखा असणारा फक्त एक मेंढपाळ या जगामध्ये आला आहे, त्याचं नाव आहे येशू ख्रिस्त. तो म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे. त्या मेंढपाळासारखा मेंढपाळ या जगामध्ये झाला नाही. तो म्हणतो की उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरता जीव देतो, आपल्या मेंढरांकरता जीव देतो. आणि त्या मेंढपाळाचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. देव म्हणतो की माझ्या मनासारखे मेंढपाळ मी तुमच्यावरती नेमीन. आणि परमेश्वराने प्रयत्न केला, जगिक मेंढपाळ लावून पाहिले, जगिक संदेश देऊन पाहिले, जगामध्ये त्यांनी आपले प्रॉफिट्स देऊन पाहिले, जगामध्ये त्यांनी याचक देऊन पाहिले, जगामध्ये अनेक चांगले चांगले लोक देऊन पाहिले. कोणीही तुम्हाला त्या पापाच्या सत्तेपासून व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी सशक्त नव्हता. त्यावेळेस देव स्वतः म्हणतो की पहा, तुम्ही सर्वजण बहकलेले आहात, तुम्ही माझ्या मेंढरांचा नाश करता, म्हणून मी स्वतः माझ्या मनासारखा एक मेंढपाळ देईन. आणि 23:5 मध्ये तो असं म्हणतो की मी स्वतः, मी देव म्हणतो की मी दाविदा करता, इस्रायला करता, जे तुम्ही आणि मी आध्यात्मिक इस्रायल आहोत, जे तुम्ही आणि मी धार्मिकतेने त्या विश्वासाच्या द्वारे अब्राहमाचे वंशज आहोत, जे तुम्ही आणि मी विश्वासाच्या द्वारे त्या परमेश्वराची प्रजा झालेले आहोत. तो म्हणतो की त्या तुम्हासाठी मी एक धार्मिक अंकुर निर्माण करवेल. आय विल क्रिएट अ रायचस ब्रँच आउट ऑफ द हाऊस ऑफ डेव्हिड. तो म्हणतो की त्या दाविदाच्या घराण्यामधून मी एक अंकुर निर्माण करेल आणि तो अंकुर राजा होऊन राज्य करेल. आणि त्या काळी यहूदा सुरक्षित राहील, त्या काळी विश्वासणारा सुरक्षित राहील, त्या काळी ज्याला त्या परमेश्वराचं नाव, त्या काळी जेव्हा तो म्हटलेला परमेश्वर, तो धार्मिक परमेश्वर, जी तुम्ही तुमच्या वेश, तुमच्या अंतःकरणाची वेश उन्नत करून जेव्हा तुम्ही त्याला तुमच्या अंतःकरणामध्ये स्थान द्याल, म्हणजे तो महाप्रतापी बलशाली राजा जेव्हा आतमध्ये येईल आणि तो म्हणतो की तो जेव्हा राजा होऊन राज्य करेल, तेव्हा
तो यहूदा सुरक्षित होईल. तेव्हाच तुम्ही आणि मी त्या येशूमध्ये सुरक्षित होऊ. तेव्हाच तुम्ही आणि मी त्या पापाच्या सत्तेपासून सुरक्षित होऊन देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करतो. कधी ते शक्य आहे? जेव्हा तुम्ही तुमच्या अंतःकरणाची वेस उभारून, तुमच्या जीवनाची वेस उभारून त्या राजाला जेव्हा तुमच्या जीवनामध्ये प्रवेश द्याल आणि तो राजा येऊन जेव्हा तुमच्यामध्ये राज्य करेल, तो राज्य करेल, तेव्हा त्या राजाला एक नाव देण्यात येईल आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी आणि त्याला हे नाव देतील आणि ते नाव आहे परमेश्वर आमची धार्मिकता. संजीव पाडवीची स्वतःची धार्मिकता ह्या पुढे राहणार नाही. माझ्या पालकाची धार्मिकता मला वाचवणार नाही, परंतु परमेश्वर ची धार्मिकता, त्याची धार्मिकता जेव्हा माझ्या जीवनामध्ये प्रवेश करेल, ती धार्मिकता मला पापाच्या सर्व सत्तेपासून वाचवेल आणि त्या परमेश्वराच्या राज्यामध्ये, त्या परमेश्वराच्या समक्षतेमध्ये मी सुरक्षित राहील. जेव्हा येशूची धार्मिकता माझ्यामध्ये प्रवेश करते, तेव्हा माझी धार्मिकता न राहता त्या परमेश्वराची धार्मिकता माझ्या समोर येते. प्रकटीकरणाचं पुस्तक 7:14 मध्ये म्हटलेलं आहे की त्या देवासमोर प्रचंड असा मोठा लोक समुदाय उभा होता आणि त्या ठिकाणी एक जो देवदूत आहे तो योहानाला विचारतो की हे लोक कोण आहेत? तो म्हणतो, प्रभू हे तुला ठाऊक आहे. त्यावेळेस तो देवदूत योहानाला म्हणतो, ज्यांनी आपली वस्त्र त्या कोकऱ्याच्या रक्तामध्ये धुवून शुद्ध केलेली आहेत, तो समुदाय त्या देवासमोर उभा आहे. ज्यांनी आपली वस्त्र त्या कोकऱ्याच्या रक्तामध्ये धुतलेली आहेत, घाणेरडी वस्त्र आता माझ्यावरती राहणार नाही, तर येशूद्वारे प्राप्त झालेली धार्मिकतेची वस्त्र जेव्हा मला प्राप्त होतील, तेव्हा त्या देवासमोर उभं राहण्यास मी पात्र ठरेल. तो म्हणतो की धार्मिकतेच्या झग्याने मी तुला आच्छादून टाकेल. संजू, तुझी घाणेरडी कृत्य मला दिसणार नाही, परंतु देव म्हणेल, पिता की माझा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या रक्तामध्ये जी तुझी वस्त्र धुतली गेलेली आहे, तुझी जी पाप धुतले गेले आहेत, एक नवीन वस्त्र मी तुला परिधान करेन. वस्त्राचं नाव असेल परमेश्वर आमची धार्मिकता. माझी धार्मिकता मला वाचवणार नाही, परंतु जेव्हा प्रत्यक्ष परमेश्वराची धार्मिकता मला प्राप्त होईल, देवाचं वचन सांगतं, त्या काळी यहूदा, त्या काळी संजीव पाडवी, त्या काळी माझे प्रिय बंधू, जे तुम्ही हे वचन ऐकत आहात, देव तुम्हाला सांगतो तुम्ही सुरक्षित राहाल. तो महाप्रतापी असा परमेश्वर जेव्हा न्याय करण्यासाठी येईल आणि त्याच्या सिंहासनासमोर जेव्हा आम्हाला न्याय करण्यासाठी उभं राहावं लागेल, देव म्हणतो तेव्हा तू सुरक्षित राहशील, कारण येशूच्या रक्तामध्ये तू आपली वस्त्र धुतलेली आहेस. त्यानो ज्या क्षणी ती वस्त्र मला प्राप्त होती, तेव्हा ती नाव देखील मला प्राप्त होईल. त्याचं नाव आहे परमेश्वर माझी धार्मिकता. यहोवा सिदेकेन, यहोवा म्हणजे जो आहे, जो होता, जो अनादिकालसाठी असणार आहे, तो अनादिकालासाठी असणार आहे. म्हणून त्याच्याद्वारे प्राप्त झालेली धार्मिकता देखील माझ्यासाठी अनादिकालासाठी असणार आहे. आणि तो देव तुम्हाला सांगेल की प्रियांनो, जर ती धार्मिकता आज तुम्ही स्वीकारली, जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे येते, फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे येते, ती धार्मिकता जर तुला प्राप्त झाली तरच तू त्यामधून वाचशील. प्रियांनो, देवाचं वचन शिकवतं की आम्ही आमच्या कृत्याने त्या देवाला संतोष होऊ शकत नाही. 1 कोरिंथ 1:30 मध्ये म्हटलं आहे की येशू आपल्याला देवापासून प्राप्त झालेले ज्ञान, प्रियांनो लक्ष द्या, येशू आपल्याला देवापासून प्राप्त झालेले ज्ञान, आणि ज्याला ह्या येशूचं ज्ञान होतं, जो त्या येशूला खरोखर तो येशू कोण आहे हे ओळखून घेतो,
त्या देवपित्याच्या पुत्राचं ज्ञान जो देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला करून देतो, त्या देवाचं ज्या दिवशी मला ज्ञान होतं, पाऊल असं म्हणतो की त्या देवापासून आलेल्या येशूचं ज्ञान मला प्राप्त होणं म्हणजेच मला नीतिमत्व प्राप्त होणं, म्हणजेच मला धार्मिकता प्राप्त होणं, म्हणजेच मला पवित्रीकरण प्राप्त होणं. त्यामुळे तुमची जर इच्छा असेल की ते पवित्रकरण तुम्हाला मिळावं, तर मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही आपल्या जीवनाचं समर्पण त्या प्रभू येशूला करा आणि सांगा की हे देवपित्या, ज्याप्रमाणे ते 99 मेंढरांना तू मेंढवाड्यामध्ये सोडून त्या एकाला शोधत शोधत गेला, प्रभू तुम्ही जिथे पण असाल त्या ठिकाणी सांगा की प्रभू मी आहे, तू ये आणि माझा शोध कर. प्रभू पापाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून तू मला वर काढ आणि माझी पावलं ख्रिस्त येशू म्हटलेल्या खडकावर तू स्थिर कर आणि माझ्या मुखामध्ये परमेश्वरा तू स्वतः स्तुतीचं गीत गा, तुझ्या गौरवाचं गीत गा, तुझ्या कृपेचं गीत गा, जेणेकरून परमेश्वरा आम्ही सदोदी तुझ्या पवित्र नावाचं गौरव करत आहोत. देव तुम्हाला या सर्व वचनांच्या द्वारे आशीर्वाद देव. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. अतिशय अद्भुत, मार्मिक, पवित्र आत्म्याच्या द्वारा प्रेरित असलेलं आजचं वचन होतं आणि ह्याच्याकडे आपण सर्वांनी दृष्टी लावावी. इथून पुढचा वेळ मी रेव्हरंड सुधीर चव्हाण यांच्याकडे देतो आणि यावेळेस या दोन्ही साक्षीचा आणि विशेष करून आजचा जो प्रभूने दिलेला संदेश आहे, विशेष करून त्याला ते समराईज करतील आणि मग इथून पुढची वेळ रेव्हरंड सुधीर. सुधीर तुझा आवाज अनम्यूट कर. सुधीर आणि त्यामुळे आज परत एक बार आपल्या सर्वांना एक बहुमोल मोलाचे 4 बंधू दिसलेले आहेत. त्याचप्रमाणे नॉर्टन मेमोरियल चर्च व त्यांच्या मंडळीचे देखील ख्रिस्तामध्ये सर्वांचे मी आभारी आहे आणि त्या सर्वांना सलाम. कारण की आज परत एक बार प्रभूमध्ये हे जे बंधूंचं मिळणं, मधुर हे बंधूंचं मिळणं, खरोखर राईज अँड शाईन मध्ये आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती एक वेगळे शाईन मिळवतो याची प्रचिती मला आहे. कारण की मी नियमित हे चॅनल किंवा हे पेज बघतो आणि अनेक लोक इथे शायनिंग मारून गेलेले आहेत. त्यामुळे जेव्हा इथे ये ना मला खूप आवडतं आणि जेव्हा माझे इतर बंधू देखील माझ्या समोर चमकत आहे, शाईन मारत आहे, ते ऑलरेडी शायनर आहे, ते काही प्रश्न नाही आहे. परंतु खरोखर प्रभूमध्ये मला आनंद वाटतो की आज त्यांच्या साक्षीच्या द्वारे त्यांनी जगाला शाईन केलेलं आहे. कारण की हे शायनिंग जे आहे ती त्यांची शायनिंग नाही, तर त्यांना प्राप्त झाली ख्रिस्तामध्ये धार्मिकता याची शाईन आहे आणि ती कोणी देखील रोखू शकत नाही. हा काळ किंवा किती कोरोना जरी आले तरी ही शाईन जी आहे ती ख्रिस्ताची शाईन. जसं बंधू स्मिथ किंवा पास्टर स्मिथने सांगितलं की त्यांचा चेहरा जो आहे तो चमकत होता, कारण की त्याच्यात हा ख्रिस्त होता आणि ती नर्स देखील घाबरली. तिला वाटलं की हा शाईन आणखीन काही दिवस आमच्याकडे राहावा. परंतु आमचे बंधू दिवस गिनती करत होते आणि ते गिनतीच्या बद्दल जेव्हा आपण बघतो की स्तोत्र 90 मध्ये येणे प्रकारे लिहिलं आहे की माझे आयुष्य 70 वर्ष शक्य असल्यास फार तर फार 80 वर्ष, आणि याचा शेवट तो करतो की याकरता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की आम्हा सुज्ञ अंतकरण प्राप्त व्हावे. असे दिवस गणण्यास शिकू की आम्हाला सुज्ञ अंतकरण प्राप्त व्हावे. आणि त्यामुळे आज आम्हाला ही गोष्ट कळाली आहे की बंधू आमचे प्रिय पास्टर स्मिथ, सिनियर मोस्ट पास्टर, यांच्याद्वारे आज खरोखर एक सुज्ञ अंतकरण आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि सुज्ञ संदेश आणि सुंदर साक्ष देखील आम्हाला प्राप्त झालेली आहे. आणि मी खरोखर बंधू प्रशांत आणि विशेष करून आमचे जे मार्गदर्शक आहे सन्माननीय पास्टर मधुकर खावडे बाळक साहेब यांचे आभार मानतो. कारण की त्यांच्या सेवे कार्याच्या द्वारे आम्हाला प्रभूंनी संधी दिली की आम्ही खरोखर राईज व्हावं, शाईन व्हावं आणि आज ती शाईन आणि राईज अनेकांपर्यंत जात आहे. त्याचप्रमाणे आज आम्ही जेव्हा बंधू स्मिथच्याकडे परत एक बार येऊया, कारण की त्यांची उत्तम अशी साक्ष जी आहे ती आज आम्हाला लाईव्ह बघायला मिळाली. कारण की जे लाईफ आहे ज्यांच्याकडे लाईव्ह आहे तेच अद्भुत कार्य करू शकतात. आणि हे जे लाईव्ह काम जे आहे
ते आज फास्टर स्मिथच्या कडून मिळाले. ते आमचे सिनियर मोस्ट पाळाके आणि नेहमी त्यांच्या प्रार्थना माझ्यासाठी, माझ्या कुटुंबियासाठी, आपल्या सर्व आप्तजनांसाठी आशीर्वादित असं ठरलेलं आहे. आणि आज त्यांचे साक्ष ऐकत असताना जी बॅप्टिस्ट सोसायटी आणि चर्चेस मध्ये त्यांची मिनिस्ट्री त्याबद्दल मी प्रभूमध्ये त्यांचे आभार मानतो. आणि या दिवसामध्ये जेव्हा कोविडच्या बद्दल आपले सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी देखील एक घोषणा केली आणि ती घोषणा अशी आहे की जे करोनाग्रस्त व्यक्ती आहेत ते जे बरे झालेले त्यांनी प्लाझ्मा हा डोनेट करावा. मी हे नाही म्हणत की आमच्या पास्टरने प्लाझ्मा डोनेट करावा परंतु आज जे त्यांनी वचनाचं डोनेशन आम्हाला दिलेलं आहे ते प्लाझ्मा डोनेशन पेक्षा किती मौल्यवान आहे. आणि अनेक जे लोक आहेत जे खरोखर या दिवसामध्ये या विकाराने ग्रसित आहे, या आजाराने बाधित आहे किंवा टेन्शन आणि भीतीमध्ये आहे, हा जो वचनाचा साक्षीचा प्लाझ्मा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे, मला सांगू द्या की ते अनेक कोरोनाच्या भीतीपासून त्यांना मुक्ती देण्यास सक्षम आहे. कारण की हा प्लाझ्मा जो आहे तो देवाच्या चमत्कारामुळे, देवाच्या अद्भुत आरोग्यदायी हातामुळे बंधू आमचे फास्टर स्मिथ यांच्या जीवनामध्ये घडून आणणार आहे. दुसरी गोष्ट त्यांच्यामध्ये डायग्नोज झाली की त्यांच्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता होती. ऑक्सिजनची कमतरता होती आणि त्यामुळे डॉक्टर देखील चकित झाले की इतक्या कमी ऑक्सिजन मध्ये हा व्यक्ती कसा जगू शकतो. परंतु ऑक्सिजन हे आपलं जे आहे ते शरीरातलं एक महत्वाचा असा घटक आहे, त्याद्वारे आपलं जीवन कार्यरत होतं. आणि मला अतिशय आनंद वाटतो 30 वर्षाची त्यांची सेवा मी जवळून बघितलेली की जीवनावश्यक वस्तूंची कमतरता असताना देखील त्यांची मिनिस्ट्री जी आहे प्रभूने ती फार उंच शाईन केलेली आहे. काही नसताना देखील प्रभूच्या नावासाठी त्यांनी ऑक्सिजनच नव्हे तर जीवनाच्या सर्व उपयुक्त किंवा आवश्यक वस्तू या एका बाजूला सारून देवासाठी कार्य करणं यांना त्यांनी प्राधान्य दिलेलं. त्यामुळे एक वेगळा सन्मान आणि एक वेगळ्या प्रकारचा रिस्पेक्ट आमच्या कुटुंबियामध्ये आमच्या बंधू बरोबर आहे. आणि त्यामुळे जेव्हा ते अशा प्रकारे परिस्थितीतून गेले तर आम्ही दुःखी झालो नाही, आम्हाला आनंद वाटला. कारण की प्रेज द लॉर्ड, आमचा एक बंधू जो आहे तो खरोखर एक जिवंत साक्ष म्हणून आम्हामध्ये परत येणार आहे आणि त्याच्या साक्षीचा उपयोग आम्हाला, आमच्या मंडळांना देखील होणार आहे आणि ख्रिस्ताच्या सेवेला वृद्धिंगत करण्यासाठी देखील होणार आहे. तर प्रभू आमच्या बंधूला देश आरोग्य देव. त्यांची मुंबई येथली मिनिस्ट्री ज्या प्रकारे ते परत आलेले आणि मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की तुमची नवीन न्यू लाईफ आहे आणि युगाप्रमाणे जे काही तुम्ही गमवलंय, मला नाही वाटत काही त्यांनी गमवलंय, परंतु भरपूर आता कमवलेलं आहे ते आणि त्याचा दुप्पट वारसा जो त्यांना लाभलेला आहे तो त्यांच्या दोन्ही मंडळीसाठी व येणाऱ्या दिवसामध्ये अनेक मंडळांसाठी होणार आहे. परत एक बार ख्रिस्तामध्ये जे अद्भुत साक्ष आपली या लाईव्ह चॅनलच्या द्वारे, या लाईव्ह पेजच्या द्वारे जगाला लाभली ती खरोखर अद्भुत अशी आहे. प्रभू आपल्या सर्वांच्या साठी आमचे बंधू आणि आमचे सन्मान्य पाळक साहेबांची सेवा वृद्धिंगत करो. परमेश्वर आमची धार्मिकता. आणि आपण बघितलं की आमचे जे दुसरे सन्मान्य बंधू आहे पास्टर संजीव, हे आज वचनातून आमच्या बरोबर बोललेले आहे. ते खूप जोरात हसतात. मला वाटतं एकदा त्यांचे हास्य आम्हाला दिसावा कारण की ते खूप शांत आहे, परंतु जेव्हा ते हसतात तर ते मला वाटतं मोबाईल देखील शेक होतो आणि खरोखर हे हास्य प्रभूने आज परत एकदा आमच्या सर्व बंधू समवेत त्यांनी आम्हासाठी प्रदर्शित केलेलं आहे. आणि आम्ही असं ठरवलं होतं की आमच्या बंधूंचं ऑर्डिनेशन झाल्यानंतर आपण एकत्र येणार आहोत, परंतु कोरोनामुळे ते काही शक्य झालं नाही. परंतु आज मला अतिशय आनंद होतोय की पास्टर प्रशांत यांच्या प्रयत्नामुळे आणि देवाच्या योजनेमुळे आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि त्यांचं ऑर्डिनेशन आम्ही इथे सेलिब्रेट करत आहोत. वर्ल्ड वाईड लेवलवर, जगाच्या लेवलवर आम्ही आज ते सेलिब्रेट करत आहोत. कारण की आमचे बंधू हे जे प्रभूच्या सेवेमध्ये आहे, मला देखील आणि आम्हा सर्व भावांना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहे. प्रभूची प्रेरणा आम्हाला मिळालेली आहे, आज उत्तम असा बोध देखील मिळालेला आहे. प्रभू त्यांची मिनिस्ट्री विशेष आशीर्वादित करू. आणि त्यांनी सांगितलंय की स्वच्छतेबद्दल देखील सांगितलं की मनुष्याचे अंतःकरण हे मलिन आहे आणि पापाने बरबटलेले आहे आणि त्याच्या शुद्धतेसाठी आम्ही प्रयत्न न करता आमच्या चांगुलपणाच्या द्वारे ते झाकण्याचा प्रयत्न करतो की मी किती चांगला आहे, मी किती धार्मिक आहे, परंतु आम्ही शुद्धतेकडे लक्ष देतो. आणि जेव्हा कोरोना व्हायरस आला
तेव्हा सगळ्यात पहिले गव्हर्नमेंटने जर कोणतं काम सुरू केलं असेल तर स्वच्छता, सफाई करो, सफाई करो. सगळ्यात जास्त कार्य जर केलं असेल तर सफाई. कारण की जर हायजीन केलं तर कोणते पण आजार पळतात. हायजीन केलं तर प्रत्येक विकाराचा साठी ऑटोमॅटिकली जे आहे तिथे दार बंद होतात. आणि जर आम्ही आमच्या जीवनातून पाप आणि अधर्म प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे जर घालवले, तर मला सांगू द्या की आमच्याकडे येणारा आशीर्वाद, ज्याला आपण परमेश्वराची धार्मिकता असं म्हणतो, त्याला कोणी देखील रोखू शकत नाही. आणि खरोखर पास्टर संजीव, आम्ही तुमची सेवा बघत असताना, तुमचे संदेश बघत असताना खरोखर परमेश्वराचा तेज, परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या ठायी आहे. आणि जी कळकळीची तळमळीची सेवा आहे ती प्रभू विशेष आशीर्वादित करणारा हा आमचा विश्वास आहे. कारण की आम्हाला माहिती आहे की तुमची जी सेवा आहे ती प्रभूला मान्य अशी सेवा आहे. आणि यासाठी आम्हाला आमच्या वतीने, आमच्या सर्व बंधूंच्या वतीने, आमच्या सर्व फॅमिलीच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारे आपण राईज होत राहावं, अशाच प्रकारे आपण शाईन व्हावं आणि अनेक लोकांसाठी आमचे जे बंधू पास्टर संजीव म्हणून ओळखले जात आहे, ते खरोखर प्रभूच्या राज्यासाठी अनेक आत्मे जिंकणारे व्हावं, अशीच आम्ही विनंती करतो. परत एक बार आमचे सगळे, ज्याला म्हणतात की बंधू प्रशांतसाठी, की खरोखर ते आमचे धाकटे बंधू आहे. आणि मला आठवतं की एक काळ असा होता की आम्ही तिघं चौघं बंधू जागाची कमतरता असल्यावर पुलपीटवर झोपायचो. आणि परमेश्वराचं वचन आम्हाला प्राप्त झालं की चला उठा, जागृत व्हा. आणि आम्ही जागृत झालो आणि पुलपीटवर उभे आहोत. आणि हे खरोखर अद्भुत बाब आहे की एक काळ असा होता की आम्ही झोपलेलो होतो, परंतु आज जेव्हा उठलो तेव्हा प्रभूच्या पुलपीटवर उभे राहिलेले एक सेवक असे झालेले आहोत. आणि जिथे प्रभूची आत्मे आणि खरेपणीने सेवा आहे, जिथे एक वारसा आम्हाला लाभला आहे, तो वारसा आम्हाला आमच्या कुटुंबीला निश्चित वाचू शकत नाही. आताच आपण पास्टर संजीवच्याकडून ऐकलेलं, परंतु या वारसाच्या द्वारे जो आम्हाला आमच्या वाडवडिलांकडून मिळालेला आहे, आम्हाला विश्वास आहे की प्रभू अनेकांना तारत आहे, अनेकांच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. वेगवेगळ्या गावातून, शहरातून, मुंबईतून असो, नाशिकमधून असो, पुण्यामधून असो, दौंडमधून असो, प्रभू आमचे कार्य सेवेत नेत आहे. आज मला खरोखर व्हॅल्युएशन करत असताना अतिशय आनंद होत आहे. कारण की काल मी जवळजवळ अर्धा दिवस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा जी होते त्यांच्यावर पास्टर मोजे सुरनकर बरोबर, बॉम्बेचे आहेत, त्यांच्याबरोबर दिवसभर, आज सकाळीच मी रिझल्ट दिला आणि हे दुसरं इव्हॅल्युएशन करायला मिळत आहे. इथे मार्क्स जर द्यायचं म्हटलं तर मी तिथे कोणाला 60-65 असे मार्क्स दिले, परंतु इथे 100 आउट ऑफ 100 मार्क्स मी दोघांना देते. आणि प्रशांत पास्टर साहेबांना मी हेच म्हणतो की असे सेवक, असे सेवाकारी आमच्याकडे देखील आहे. हे त्यांनी जगाला प्रदर्शित केलंय. आणि त्यांचा भाता म्हणजे खावडिया कुटुंबियाचा भाता किती बाणांनी, समृद्ध बाणांनी भरलाय याची प्रचिती त्यांनी या जगाला करून दिलेली आहे. आणि त्याबद्दल मी पास्टर प्रशांत, परत एक नॉर्टन मेमोरियल चर्च, त्याचप्रमाणे आमचे बंधू संजीव आणि त्याचप्रमाणे पास्टर स्मिथ, जे आमचे सिनियर मोस्ट पास्टर आहे, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या जीवनासाठी प्रभूला परत एक बार लाखो लाख धन्यवाद. ही मिनिस्ट्री अशीच फलदायी हो. गॉड ब्लेस यू. थँक्यू. ओव्हर टू पास्टर प्रशांत. थँक्यू व्हेरी मच. आज मला इतका आनंद होतोय की विचारू नका, कारण आज आम्ही चौघे भाऊ येऊन आज या ठिकाणी प्रभूची सेवा या ठिकाणातून करत आहोत. आणि रेव्हरंड सुधीर चव्हाण यांनी जो समारोप केला तो निश्चितच अतिशय मार्मिक होता. अतिशय सुरुवात सुंदर त्यांनी केली, विनोदातून त्यांनी केली, कारण त्यांच्याकडे खूप इज व्हेरी ह्युमरस ते खूप ह्युमरस आहे. आणि शब्द कसा पकडावा हे त्यांच्याकडूनच शिकावं, आणि त्या शब्दावर कोणत्या प्रकारे भाष्य करावं हे त्यांच्याकडून शिकावं. आणि हे तिन्ही भाऊ माझ्यासाठी मी असं म्हणेल की आदर्श आहे. ते आर रोल मॉडेल्स फॉर मी. कारण रेव्हरंड सुधीर चव्हाण आणि पास्टर संजीव पाडवी हे माझे शिक्षक देखील होते. जरी ते माझे भाऊ आहेत, परंतु माझे शिक्षक देखील ते होते. आणि 7वी इयत्तेमध्ये मी असताना आणि माझी बहीण मनीषा ही 4th 5th मध्ये असताना आम्हाला त्यांनी शिकवलं, घडवलं. आणि त्यांच्या त्या शिक्षणाखाली मी आणि माझी बहीण हे वाढलं गेलो. आणि म्हणून भावासंगती माझे आणि त्यांचे जे रिलेशन आहे ते एक शिक्षकाचे देखील आहे, ते माझे आदर्श आहेत. आणि म्हणून
त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही प्रभूला खूप धन्यवाद देतो. आणि ज्यावेळेस पास्टर संजीव हे माझे टीचर होते त्यावेळेस मी त्यांना त्रास देखील खूप दिलेला आहे. आणि परंतु आमचं नातं अजून तितकंच मजबूत आणि बळकट आहे. माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस मी साधारण 7वी-8वी ला असेल त्यावेळेस अ, मला जर शुभ वर्तमानचं बी माझ्यात जर कोणी पेरलं असेल तर ते आहे रेव्हरंड स्मिथ भाई आणि पास्टर संजू पाडवी यांनी. आणि ज्यावेळेस आम्ही धुळे या ठिकाणी आमच्या मावशीच्या घरी सुट्टीला जायचो आणि पास्टर संजीव हे ओझर नाशिकवरून धुळ्याला यायचे, मी चोपड्याहून धुळ्याला जायचो. त्यावेळेस अ, मला नाही आठवत कधी हे भाऊ मला म्हणायचे की पिक्चरला चल किंवा कुठेतरी बागेत चल किंवा कुठेतरी जाऊन आपण मनोरंजन करू किंवा नदीवर जाऊ, इकडे-तिकडे डोंगरांवर जाऊ, नाही. परंतु हे दोन्ही भाऊ मला नेहमी खेड्यापाड्यामध्ये सुवार्ता सांगण्यासाठी घेऊन जायचे. आणि आमच्याकडे त्यावेळेस कोणते वाहनं नव्हते, कोणत्या प्रकारची मोबिलायझेशन नव्हतं, परंतु आम्ही 2 सायकली भाड्याने घ्यायचो आणि भाड्याच्या त्या सायकली घेऊन आम्ही अ, आजूबाजूच्या खेड्यामध्ये जाऊन ट्रॅक्स डिस्ट्रिब्युशन करायचो. आणि त्यावेळेस ते काही एवढं विशेष वाटत नव्हतं, परंतु त्याचं महत्त्व आता कळतं ज्यावेळेस आम्ही सेवेमध्ये आहोत, की कोणीतरी आपल्या जीवनामध्ये पेरणी करणारं निश्चित असतं. देवाचं वचन सांगतं, "ज्या अश्रुपूर्ण नेत्राने पेरणी करतात त्या हर्षाने कापणी करील." आणि या तिन्ही भावांचं माझ्या जीवनामध्ये खूप मोठं स्थान आहे. मी त्यांचा फक्त भाऊ नाही, परंतु एक देवाचे अभिषिक्त म्हणून देखील खूप सन्मान करतो. आणि आज प्रथमच मी पास्टर संजीव यांना देवाच्या वचनाची सेवा करत असताना बघितलं आणि अतिशय, अतिशय, अतिशय सुंदर असं देवाचं वचन आज त्यांनी दिलेलं आहे, की जे आज आमचं आंतरिक नेत्र उघडणारं वचन ठरलेलं आहे. आम्हाला आमची स्वतःची वैयक्तिक धार्मिकता नाही, आमच्या पालकाची धार्मिकता नाही, आमच्या देशाची धार्मिकता नाही, तर आम्हाला फक्त वाचू शकते ती म्हणजे आमच्या परमेश्वराची धार्मिकता. आणि आज हे जे वचन मंडळी आपल्यापर्यंत आलेलं आहे, या वचनाकडे विशेष करून आपण सर्वांनी लक्ष द्यावं. कारण परमेश्वराचीच धार्मिकता आपल्याला सार्वकालिक जीवन देईल आणि ह्या वचनाकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. त्याचप्रकारे पास्टर स्मिथ भाई यांनी जी आपली साक्ष दिली, मला तुम्हाला सांगू द्या. कदाचित देव आम्हाला गुहेच्या बाहेर ठेवेल, कदाचित येणाऱ्या दिवसामध्ये ठाऊक नाही. कदाचित कोणाला गुहेच्या आत जावं लागेल. परंतु तुम्ही बाहेर असा किंवा तुम्ही आत असा, तुमचा देव तुमच्यासाठी कधीच बदलणार नाही. याची शाश्वती येशूच्या नावाने मी तुम्हाला देतो. त्याने जे आम्हाला जीवन दिलेलं आहे, त्या जीवनामध्ये आपण सदैव चालू आणि आजच्या साक्षीतून आणि आजच्या देवाच्या वचनातून आपल्याला गोष्ट विदित झाली, की आमचा येशू ख्रिस्त जशी धार्मिकता आमची आहे, तसंच तो आमचं जीवन देखील आहे. आणि आजच्या साक्षीतून आपल्याला तेच विदित झालं. आणि म्हणून आज जरी राइज अँड शाईन एक माध्यम आहे, परंतु इथं सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व पराक्रम हा केवळ प्रभू येशू ख्रिस्तालाच आहे. आणि मी बघत आहे, की आपण शेवटपर्यंत आमच्या संगती बहुसंख्येने आपण जॉइन झालेला आहात. आणि विश्वास ठेवतो, की आज देवाचं वचन, आजची साक्ष, आजची सांगता परमेश्वर आम्हा सर्वांसाठी आशीर्वाद आणि आशीर्वाद युक्त करत आहे. प्रभू येशू, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. तुझं वचन आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये तू कार्यान्वित कर. आलेली साक्ष अनेकांच्या जीवनामध्ये उत्तेजन देणारी तू ठरली जाऊ दे. आज झालेली जी सांगता, जो बोध रेव्हरंड सुधीर यांच्याद्वारे झालेला आहे, त्यातून पवित्र परमेश्वरा जगाला वेदित होऊ दे, की तू आमचा जिवंत देव आहे. तुझ्याशिवाय अन्य देव कोणी नाही. तूच आमचं जीवन आहेस, तूच आमची धार्मिकता आहे आणि तुझ्यामध्येच आम्ही आमचं नातेसंबंध हे सदैव ठेवावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर आणि मदत कर. प्रभू येशूच्या नावाने आमेन. यावेळेस आपण प्रभू भोजनाच्या विधीकडे आपण जाणार आहोत. आणि आज हे प्रभू भोजन आपण घेत असताना जे सर्वजण आमच्या संगतीत जोडलेले आहेत, आपण सर्वांनी प्रार्थनापूर्वक आणि पूर्ण विचारपूर्वक प्रभूला समोर ठेवून आजच्या या प्रभू भोजनाची सहभागिता घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. करंथीकराचं पहिलं पत्र याचा 11वा अध्याय आणि 23वं वचन म्हणतं, कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगून दिले आहे, की ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्त धरून देण्यात आला, त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी दिले जात आहे, माझ्या स्मरणार्थ करा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ आपण हा विधी करत असताना आज आपण भाकरीवर प्रार्थना करू. स्वर्गीय प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर तू आहेस. जो ती भाकर खातो त्याला कधी भूक लागत नाही. अगदी त्याच प्रकारे जो कोणी ख्रिस्त म्हटलेलं पाणी पितो, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्याच्या जीवनातून जीवनी पाण्याच्या नद्या वाहतील. आज प्रभू येशू तुझं वचन आम्ही ऐकलेलं आहे आणि आज त्या तुझ्या वचनाप्रमाणे
आम्ही ख्रिस्ताची जी धार्मिकता आहे, जी धार्मिकता आम्हाला त्याचं शरीर मोडल्यामुळं प्राप्त झाली, ती धार्मिकता आम्हाला त्याच्या शरीरातून निघणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून प्राप्त झाली. आज आम्ही त्या रक्तावर, आम्ही त्या शरीरावर विश्वास ठेवतो, की जे शरीर आमच्यासाठी मोडलं गेलं, तुटलं गेलं, छिन्न विछिन्न झालं, आमच्यासाठी घायल झालं, परंतु ते घायल होत असताना ख्रिस्ताची धार्मिकता आम्हाला नवीन जीवन देते. प्रभू येशू, आज ह्या भाकरीतून आम्ही हे स्मरण करत असताना येशूच्या नावामध्ये प्रभू येशू तुझं स्वर्गीय सामर्थ्य प्रत्येकाला तू दे. ही भाकर येशू तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव आमच्या द्वारात होऊ दे. येशूच्या नावाने आमेन आमेन. आपण आपले नेत्र बंद करूया. आणि नेत्र बंद करत असताना प्रभूचं वचन सांगतं, ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्त धरून दिला गेला, त्या रात्री त्याने भाकर घेतली, ईशोपकार स्मरण करून त्यांनी ती मोडली आणि आपल्या शिष्यांना देऊन म्हटले, हे घ्या खा, हे माझं शरीर आहे, हे बहुतांसाठी दिलं जात आहे. ज्या ख्रिस्ताने आमच्यासाठी त्याचं शरीर दिलं, त्या ख्रिस्ताच्या स्मरणार्थ आज आपण ही भाकर विश्वासाने सेवन करूया. प्रभू येशू, तुझं रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध कर. आणि प्रभू येशू, तुझ्या रक्तामध्येच ते सामर्थ्य आहे, हा विश्वास आम्ही धरतो आणि हे सर्व प्याले येशू तुझ्या रक्तामध्ये आशीर्वादित कर. आणि मंडळीसाठी हा प्रभू भोजनाचा विधी येशू तुझ्या नावामध्ये सन्मानित कर आणि तुझं गौरव तू दे. येशूच्या नावाने आमेन. प्रभूचं वचन सांगतो, ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्त धरून दिला गेला, त्या रात्री त्याने प्याला घेतला, ईशोपकार स्मरण करून आपल्या शिष्यांना देऊन म्हटले, हे घ्या प्या, हे माझे नवीन कराराचं रक्त आहे, हे बहुतांसाठी ओतले जात आहे. ज्या ख्रिस्ताने आपलं बहुमोल रक्त आमच्या पथकांसाठी सांडलं, त्या ख्रिस्ताच्या रक्ताचं दर्शक म्हटलेला हा प्याला आपण विश्वासाने प्राशन करूया. हालेलुया. प्रभू येशू, आजचा प्रभू भोजनाचा विधी तुझ्या मंडळीसाठी तू आशीर्वादित केलास, त्याबद्दल तुला अगदी मनापासून आम्ही धन्यवाद देतो. या नवीन महिन्यामध्ये नवीन शक्ती, नवीन सामर्थ्य आणि नवीन आरोग्य दे. प्रभू येशू, तुझ्या मंडळीने तुझ्या सेवेसाठी जे दान दिलेली आहेत, हे देखील तू आशीर्वादित कर. कोणाला कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडू देऊ नकोस, तर तुझं गौरव आमच्या द्वारात होते. हे सर्व दान, दशांश आणि पवित्र परमेश्वरा उपकार स्तुती तुझ्या नावामध्ये तू आशीर्वादित केली, उपकार मानत येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यासून सोडितो, तसेच तू आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असली देवाची शांती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची पवित्र सहभागिता देवाच्या विश्वासणाऱ्या लोकांबरोबर, ज्यांना ख्रिस्तापासून मिळालेली धार्मिकता प्राप्त झालेली आहे, त्या सर्व प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असलो. आमेन आमेन आमेन. मे गॉड ब्लेस यू. देवबाप तुम्हा सर्वांना त्याच्या विपुल आणि भरपूर अशा आशीर्वादाने आशीर्वादयुक्त करो. आम्ही पास्टर स्मिथ भाई, पास्टर संजू पाडवी, पास्टर सुधीर चव्हाण यांचे मनापासून आभार मानतो. उद्या सायंकाळी पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आपण येणार आहोत, आणि उद्याचे जे वक्ते आहेत ते आहे पास्टर वैभव मून नागपूर ह्यावरून. आणि म्हणून आपण सर्वांनी उद्या सायंकाळी देखील राईज अँड शाईन या मिनिस्ट्रीमध्ये जोडलं जावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. मे गॉड ब्लेस यू अँड हॅव अ व्हेरी ब्लेस्ड डे.